सुप्रभात. नमस्कार. काल आपल्या सगळ्यांच्याच घरी आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली. आज आपल्या अभ्यास वर्गाची सुरुवात निर्गुण रूप असलेल्या गणेशाच्या भजनाने करूया. अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्द अद्वैतपूर्णम् परं निर्गुणं निर्विशेषं निरीहम् परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम् मुनिन्देयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं मुखादिं गुणेशं गणेशं जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम परब्रह्मरूपं गणेशं भजेम गणेशं भजेम गणेशं भजेम. श्लोक म्हणते, गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन आरात दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं दैवतं. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम्
आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। काल गणेश चतुर्थी, आपल्या लाडक्या बाप्पाचं काल आपण घरामध्ये आगमन झालं. सगळ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये, पर्टिक्युलरली आपण जी मराठी माणसं आहोत त्यांना गणपती बाप्पा अतिशय प्रिय, अतिशय आवडता, अतिशय लाडका. नवे नवे लहानपणापासून आम्ही त्या गणपतीची प्रतिष्ठापना करतो. गणेशोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर, अतिशय उत्साहाने, अतिशय आनंदाने आम्ही साजरा करतो. डेकोरेशन्स करतो, गणपतीची मूर्ती छान आणतो आणि मोदक इत्यादी इत्यादी. याच्यामध्ये आमचं एक 10 दिवस, कुणाच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असेल, कुणाच्या घरी गौरी बरोबर जाणारा 5-7 दिवसाचा असेल, कुणाच्या घरामध्ये अनंत चतुर्दशी पर्यंतचा असेल, 10 दिवसाचा असेल. पण एकंदरीत गणपती हा आमच्या अतिशय सगळ्यांच्या प्रेमाचा, अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणूनच आम्हाला गणेशोत्सव म्हणजे एक अतिशय मोठं सण असं वाटतो. गणेश, सगळ्या देवांमधला गणेश आमचा अतिशय जवळचा वाटतो, आपला वाटतो. याचं कारणही तसंच आहे. 2 गोष्ट म्हणजे गणपती हा गणांचा अधिपती आहे. म्हणजे आम्ही गण आहोत, आम्ही गण आहोत आणि तो गणांचा अधिपती म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ, श्रेष्ठ असा गणपती आहे. म्हणून आम्हाला त्याच्याबद्दल अतिशय प्रेम आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गणपती अथर्वशीर्ष आम्ही कुणी म्हणलेलं नाही असं कधीही आम्हाला. माणूस सुद्धा विरळ असेल की मराठी माणूस आहे आणि त्यांनी गणपतीचं अथर्वशीर्ष म्हणलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट की गणपतीचं ज्यांनी पूजन केलेलं नाही असंही आम्हाला एक माणूस, मराठी माणूस विरळ सापडणार नाही. पण ज्या ज्या वेळेला आम्ही ह्या ज्या प्रथा पाहतो, या रूढी पाहतो, आम्ही गणपतीची ज्याला प्रतिष्ठापना करतो, आम्हाला सगळ्यांना हे लहानपणापासून हे माहिती आहे, बघितलेलं आहे आम्ही. एका बाजूला आत्ताच जे आपण स्तोत्र म्हटलं त्याच्यामध्ये गणपतीचं वर्णन अजम निर्विकल्पम असं केलेलं आहे. म्हणजे तो, त्याच्यामध्ये कुठलंही कल्पना नाही, कल्प नाही, उपाधी नाही, म्हणजे परब्रह्म स्वरूप असा तो गणपती आहे असं त्याचं वर्णन आता आपण बघितलं. की जो जन्मरहित आहे, निर्विकल्प आहे, निराकार आहे, अखंड आहे, निरानंद आहे, निरतिशय आहे, परिपूर्ण आहे, निर्गुण आहे, निर्विशेष आहे, निष्काम आहे, तो त्रिगुणातीत आहे, चिदानंद स्वरूप आहे. असा तो गणेश, जगत कारण, कारण ज्ञान स्वरूप, म्हणजे असा तो गणेश, त्याचं वर्णन आता आपण ऐकलं. आणि मग साहजिकच आमच्या डोळ्यासमोर अशी एक शंका निर्माण होते की अरे, त्या गणपतीचं जर असं जर स्वरूप असेल, निर्गुण निराकार स्वरूप असेल, म्हणजेच गणपती, गणेश हा जर परब्रह्म स्वरूप असेल, निर्गुण निराकार असेल, तर तो आम्ही त्या मूर्तीमध्ये, काल आम्ही गणेश चतुर्थीला ती मूर्तीची प्रतिष्ठापना केली, त्याचा सिग्निफिकन्स काय, त्याचं नक्की तो आम्ही कशासाठी प्रतिष्ठापना केली. ज्या वेळेला, ज्या अर्थी आम्ही ज्या वेळेला गणपतीची प्रतिष्ठापना करतो आणि मूर्ती कुंभारवाड्यातून आणतो, त्यावेळेला एवढं नक्की आहे की तो उपाधी रहित आहे असं जे म्हणलेलं आहे, निर्गुण निराकार आहे असं जे म्हणलेलं आहे, त्या पहिल्या एका गोष्टीला खंडन होतं. कारण तिथं तर तो आकार दिसतोय, त्या गणेशाचा आकार आम्हाला अतिशय सुरेख दिसतो, अतिशय सुंदर दिसतो. आणि मग आम्हाला कळत नाही, आमच्या मनामध्ये कळत न कळत शंका निर्माण होते की अरे, गणपती निर्गुण आहे का सगुण आहे. आणि मग जर तो सगुण असेल तर तो आमच्यासारखाच आहे, आणि मग जर तो आमच्यासारखाच असेल तर मग त्याची आम्ही पूजा का करतो.
गणपती ही ज्ञानाची देवता आहे, विद्येची देवता आहे, हे तर आम्हाला कळतं. त्याच्याकडे आम्ही विद्या मागतो, ज्ञान मागतो, हेही आम्हाला कळतं. पण आम्हाला हा जो एक शंका आहे, संदेह आहे, हा काही केल्या उलगडत नाही. याचं जर आम्हाला जर थोडस जाणून घ्यायचं असेल तर त्याचं वर्णन आपल्याला गणपती अथर्व शीर्षामध्येच मिळतं. आणि गणपती अथर्व शीर्षामध्येच त्याच गणेशाचं निर्गुण आणि सगुण रूपामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्याच गणेशाचं वर्णन करताना गणपती अथर्व शीर्षामध्ये असं म्हटलं आहे की तत्त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, तूच तत्व आहेस, तूच ते परब्रह्म स्वरूप असलेलं तत्व आहेस. आणि नुसतं एवढंच नाही तर नुसतं जर परब्रह्म स्वरूप जर असेल, निर्गुण निराकार असेल, गुणातीत असेल, पण असं असून सुद्धा आम्ही त्यालाच म्हणतो की त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम भर्तासी. म्हणजे तूच करतोस, तूच या सगळ्या जगाचा धारण करता आहेस, पालन पोषण करणारा आहेस, आणि तूच या जगाचा संहार करणारा आहेस. आणि परत म्हणलेलं आहे की त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी, अरे तूच खरोखरच ब्रह्म आहेस. आणि म्हणून आम्ही म्हणलेलं आहे की आम्ही हे मी खरं सांगतो, श्रुतम वचमी सत्यम वचमी, दोनदा द्विरुक्ती केलेली आहे की अरे मी खरोखर सांगतो, मला हे नक्की माहिती आहे. आणि अशा तू माझं रक्षण कर, अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम असं आहे. पण परत पुढे त्याचं वर्णन करताना असं म्हणलेलं आहे की त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी, तू ज्ञानमय आहेस आणि विज्ञानमय आहेस. म्हणजे तू निर्गुणही आहेस आणि सगुणही आहेस. म्हणजे थोडक्यात काय की तूच सर्वे सर्व आहेस. तू सुद्धा निर्गुण आहेस आणि तू सुद्धा सगुण आहेस. म्हणजे तू दोन्हीही आहेस. तू फक्त सगुणही आहेस असं नाही, तर फक्त निर्गुणही आहेस असं नाही. आणि म्हणून परत सांगितलेलं आहे की सर्वम जगदम तत्तो जायते, सर्वम जगदम तत्तस्तिष्ठती, सर्वम जगदम त्वैले मेषती, सर्वम जगदम त्वयि प्रत्येती. अरे सर्व जग हे तुझ्यामध्येच तिष्ठत आहे. सर्व जग हे तुझ्यापासूनच निर्माण झालेलं आहे. सर्व जगामध्ये मला तुझाच अनुभव येतो, पदोपदी तुझा अनुभव येतो, आणि सर्व जग तुझ्यामध्येच लय पावणार आहे. एवढंच नाही तर आता सगुणामधलं त्याचं स्वरूप वर्णन करताना म्हणलं की त्वम भूमिरापो नलो नीलो नभः. अरे तू स्वतः भूमी आहेस, भूमी म्हणजे पृथ्वी आहेस, नल नील नभ आहेस. म्हणजेच आपण जे पंचमहाभूत म्हणतो, आकाश वायू अग्नी आपण पृथ्वी, ते सुद्धा सर्व तूच आहेस. आणि असं असून सुद्धा तू कसा आहेस, तो अवस्थात्रयातीत, तू तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहे. जागृत स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहेस. तू देहत्रयातीत, तू तिन्ही देहांच्या पलीकडे आहेस. स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या पलीकडे आहेस. तू कालत्रयातीत, तू वर्तमान भूत भविष्य या तिन्ही काळाच्या पलीकडे आहेस. तो मूलाधार स्थितोस नित्यम, तू कुठे आहेस? मग एवढं सगळं असून तू कुठे आहेस? तूच माझ्या मूलाधार तत्वाशी, आपल्या सगळ्यांना योग जर आपण जर बघितला असेल तर मूलाधार तत्व, मूलाधार चक्र जे आहे, ते मूलाधार म्हणजे माझ्या या शरीराचा आधार असणारं मूलाधार चक्र, तिथे तू आहेस. आणि तम शक्तित्रयात्मका, तू शक्तीच्या सुद्धा आम्हाला पलीकडे आहेस, आणि म्हणून आम्ही तुझं ध्यान करतो. आणि एवढंच नाही तर तू सगळं देवदेवता आहेस. सगुण रूपातल्या सगळ्या देवता म्हणजे सुद्धा तूच आहेस. त्वम ब्रह्मास्तम स्तम इंद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्य स्तम चंद्रमास्तम ब्रह्मभूर्भुवस्सर्व. म्हणजे असा सुद्धा तू आहेस. सर्व देवदेवता म्हणजे सुद्धा तू आहेस. म्हणजे या गणपती अथर्व शीर्षामधून आमचे सगळे संदेह, आमचे सगळ्या शंका इथे निराश केलेले आहेत. गणपती हे एक निर्गुण सगुण तत्व आहे, जे सगुणातही आहे आणि निर्गुणातही आहे. ज्या वेळेला आम्ही निर्गुण म्हणतो त्यावेळेला तो चिदानंद भासकम आहे, तो निराकार आहे, चैतन्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि जो सगुण रूपामध्ये येतो त्यावेळेला तो याच पंचमहाभूतांमध्ये आहे, तोच या देवदेवतांच्या मध्ये आहे. नवे नवे सगळं देवदेवता ह्या गणेशातूनच आलेले आहेत. म्हणून गणेश फक्त फॉर्म्स, नाम आणि रूप वेगळी वेगळी आहेत. देवतांचं नाम वेगळं आहे, नाव वेगळं आहे,
आणि रूप वेगळं आहे. म्हणून आम्ही कुणाला ब्रह्मा म्हणतो, कुणाला विष्णू म्हणतो, कुणाला राम म्हणतो, आम्ही कुणाला कृष्ण म्हणतो, कुणाला देवी म्हणतो, सरस्वती म्हणतो, महालक्ष्मी म्हणतो, दुर्गा म्हणतो. पण जरी ही सगळी नावं वेगवेगळी असली आणि सगळी रूप जरी वेगवेगळी असली तरीही ते रूप एकच, म्हणजेच त्या गणेशाचं रूप आहे. म्हणजेच एकच त्या सगुण गणेशाचं, म्हणजेच त्या निर्गुण गणेशाचं. म्हणजे थोडक्यात काय की सर्वांमध्ये एकात्मता आहे, सर्व एकच आहे. फक्त आमच्या समाधानासाठी, फक्त आमच्या भक्तीसाठी. कारण निर्गुणाची भक्ती करता येत नाही. विचार करा की जर आम्हाला काल सांगितलं असतं की अरे आता निर्गुण गणेशाची पूजा करा, आम्हाला पूजा करता येणं शक्य नाही, कारण निर्गुण सगळीकडे आहे. आणि म्हणून आम्हाला कळावं, लहानपणापासून आमच्यावर संस्कार व्हावेत, म्हणूनच आम्हीच त्या पार्थिव मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. आणि प्रतिष्ठापना करताना काय करतो तर माझ्याच मूलाधार चक्रापाशी असलेलं जे तत्व आहे, गणेश तत्व, मी त्या मूर्तीमध्ये ओततो. म्हणजे ज्या वेळेला मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करतो त्यावेळेला मी आणि तो द्वैतामध्ये येतो, दोन होतो. आणि मग द्वैतामध्ये येऊन मी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो, आराधना करतो, उपासना करतो, अथर्वशीर्ष म्हणतो, मोदकाचा नैवेद्य दाखवतो, सर्व काही करतो. आणि 10 दिवसानंतर त्याचं विसर्जन करतो, त्या मूर्तीचं विसर्जन करतो. त्या तत्वाचं विसर्जन करता येत नाही. आणि मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर, सगुणाचं विसर्जन झाल्यानंतर परत तो गणेश माझ्या आतच मूलाधार तत्वाशी परत तो एकरूप होतो. म्हणून सांगण्याचा उद्देश हा आहे की हा अशा जर पद्धतीने जर आम्ही अध्यात्म समजून घेतलं, अशा ज्या पद्धतीने आम्ही जर गणेशाचं स्वरूप समजावून घेतलं, अशा पद्धतीने आम्ही गणेशाची पूजा करायला लागलो, अशा पद्धतीने आम्ही गणेशाला वंदन करायला लागलो, तर ती ज्ञानाची देवता आम्हाला सुद्धा हे ज्ञान देईल. आणि हेच आजच्या समासाचं योगायोगानं विषय आहे. आपण शेअर करूया. आजचं जर आपण जर समास बघितला तर निसंदेह निरूपण असा हा समासाचा विषय आहे. आणि तो विषय आज बरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी, काल ज्याला आपण पूजा केली आणि आज आपण अथर्वशीर्ष आणि गणेशाचं जे स्वरूप बघितलं त्या स्वरूपाच्या अनुषंगानं अतिशय ऍप्ट, अतिशय सहजतेनं मिळतं जुळत आहे. आणि म्हणूनच मी हे सगळं आत्ताचं जी प्रस्तावना केली ती त्यासाठीच केली की आम्हाला कळलं पाहिजे. अदरवाईज आम्हाला हे कळत नाही आणि म्हणून आम्ही काहीतरी पूजा करतो आणि आम्ही त्यातून नक्की काय करावं हे आम्हाला कळत नाही. म्हणून इथे मागच्या समासामध्ये शेवट करताना समर्थ एक विधान करतात की असोन निशेष नसावे, करून काहीच न करावे. आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे. असोन निशेष नसावे, विवेक बळेसला. म्हणजे आता हा एक प्रश्न येतो. हा समास संपताना समर्थाने विधान केले की करू काहीच न करावे. म्हणजे हे पॅराडॉक्स आहे की मी करतोय सर्व आणि काहीही करत नाही. या दोन्हीचा समन्वय कसा आहे बघा. की गणपती सगुण आहे आणि गणपती निर्गुण आहे. या दोन्हीचा समन्वय कसा करणार. हे दोन परस्पर विरोधी घटक आहेत, परस्पर विरोधी शब्द आहेत, पण तरी सुद्धा ते एकच आहेत. हे ज्या वेळेला आम्हाला कळेल त्यावेळेला आम्हाला अध्यात्म कळेल, त्यावेळेला आम्हाला गणेश कळेल, त्यावेळेला आम्हाला आनंद म्हणजे काय कळेल, त्यावेळेला आम्हाला ज्ञान आणि विज्ञान दोन्हीही काय ते कळेल. आणि हाच संदेह हे करण्यासाठी, निराकरण करण्यासाठी समर्थ तिसरा समास लिहितात इथे. निसंदेह निरूपण श्रोत श्रीराम, श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, काहीच नाही असोन हे केवी घडे श्रीराम. सकळ करून करता, सकळ भोगोनी अभोगता, सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसे श्रीराम. समर्थ स्पष्ट करतात की अरे ज्या वेळेला आम्ही हे अध्यात्म ऐकतो, ज्या वेळेला, आणि म्हणून अध्यात्मामध्ये खूप कन्फ्युजन आहेत. याचं कारण आहे की अध्यात्म आम्ही समजून घेत नाही. आणि ज्या वेळेला आम्ही समजून घेऊ त्यावेळेला आमच्यामध्ये पूर्णपणे क्लॅरिटी येईल की आम्ही पूजा का करतो, कशासाठी करतो, कुणाची करतो, पूजा करणं म्हणजे नक्की काय, आणि पूजा करून केल्यानंतर आम्ही नक्की काय होणार आहे, आम्हाला आमच्या मनामध्ये काय फरक पडणार आहे, हे ज्या वेळेला आम्हाला कळेल त्यावेळेला आम्हाला सर्व शांतता निर्माण होईल. आमच्याच मनामध्ये एक अतिशय शांतपणा निर्माण होईल.
आमच्या मनामध्ये एक अतिशय आनंद निर्माण होईल. आणि हे प्रत्येक साधकाला आपलं आपलं स्वतःच जर ज्यावेळेला अनालिसिस करू त्याला कळतं की अरे मी खरोखर इतकं करतोय, इतके वर्ष मी इतकं सगळं करतोय, हे वाचतोय, ते वाचतोय, हा ग्रंथ वाचतोय, तो ग्रंथ वाचतोय, इतकी स्तोत्र म्हणतोय, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करतोय, इतकी उपासना साधना करतोय, पण आतून मला मी शांत वाटत नाहीये, आतून मला मी आनंदी वाटत नाही, काहीतरी कमी आहे असं वाटतं. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही हे कळून घेत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या मनाची कधीही शांतता उपशमा होणार नाही. आणि म्हणून समर्थांनी इथं आमच्यासाठी प्रेमानी हा समास लिहिलेला आहे की सगळं करून अकर्ता कसं, म्हणजे करायचं तर सगळं आहे पण त्यामध्ये अकर्ते पण आहे. म्हणजे काय, सगळं भोगायचं तर आहे आणि काहीही भोगायचं नाही म्हणजे काय. आणि म्हणून हाच काहीही करत नाही हा जो शब्द वापरला इथे मागच्या समासामध्ये की करून काहीच न करावे, म्हणजे करतोय सर्व. आणि हाच ज्ञानी माणूस आणि अज्ञानी माणूस त्याच्यामध्ये फरक आहे. आणि ज्ञानी माणूस आणि अज्ञानी माणूस दोघही करताना दिसतात, दोघही काम करताना दिसतात, प्रचंड काम करताना दिसतात. दोघही माणूस, ज्ञानी माणूस आणि अज्ञानी माणूस, हा फरक इतकाच आहे की ज्ञानी माणूस हा निस्वार्थी आहे, ज्ञानी माणूस हा निस्संग आहे, ज्ञानी माणूस हा अलिप्त आहे. अज्ञानी माणूस स्वार्थी आहे, अज्ञानी माणूस हा शरीरामध्ये अलिप्त नाही, अज्ञानी माणूस याच्यामध्ये त्याला काहीतरी भोगायचं आहे, अज्ञानी माणसाला काहीतरी मिळवायचं आहे. हाच ज्ञानी माणसातला आणि अज्ञानी माणसातला फरक आहे. आणि म्हणून अज्ञानी माणूस हा सदैव सदैव दुःखी दिसतो, अज्ञानी माणूस हा सदैव अशांत दिसतो, आणि ज्ञानी माणूस हा सतत सदैव सदा सर्वदा शांत आणि प्रसन्न असतो, आनंदी असतो. हेच या समासाचं गमक आहे. हे जर समास जर आम्ही कळून घेतला तर आम्हाला कधीही आयुष्यामध्ये कुठलाही प्रश्न येणार नाही. आणि म्हणून समर्थांनी एकाच या समासामध्ये पूर्णपणे निष्काम कर्मयोग आम्हाला समजून सांगितलेलं आहे की करून, सर्व काही करून अकर्ता राहणं म्हणजे काय, याचं वर्णन, याचं निरूपण, याची शंकेचं निरूपण निसंदेह करण्याचं काम या समासामध्ये केलेलं आहे. अतिशय काळजीपूर्वक ऐका. सकळ करुनी अकर्ता, सकळ भोगोनी अभोगता, सकळामध्ये अलिप्तता येईल कैची श्रीराम. अहो सगळं करून अकर्ता आम्ही राहणार कसं, सगळं भोगून आम्ही अभोगता राहणार कसं. सगळ्यांच्या मध्ये आम्ही राहतोय, माणसांच्या मध्ये राहतोय, सगळ्या नातेवाईकांच्या मध्ये आहे, या सगळ्या संपत्तीमध्ये आहे, सगळ्यांच्या सारखंच मी वागतोय आणि सगळ्यांच्या मध्ये राहून मी अलिप्त आहे, सगळ्यांच्या मध्ये आहे पण मी अलिप्त आहे, ही अशी अवस्था येऊ शकेल का, हा प्रश्न श्रोता विचारतो. आणि त्याच्या म्हणण्यामध्येच उत्तरही श्रोता सांगून देतो की हे कधीही शक्य नाही, हे अशक्य आहे, निर्गुण सगुण असणंच शक्य नाही. तुम्ही आयदर निर्गुण म्हणा किंवा सगुण म्हणा, आयदर तुम्ही करता म्हणा किंवा अकर्ता म्हणा, आयदर तुम्ही भोगता म्हणा किंवा अभोगता म्हणा, आयदर तुम्ही ज्ञानी म्हणा किंवा अज्ञानी म्हणा, दोन्ही एकच, हे कसं काय शक्य आहे, असं प्रश्न श्रोत्याने विचारलेला आहे. तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोगता, स्वर्ग नरक आता येण्याची न्याय श्रीराम. जन्म मृत्यू भोगिलेच ना भोगी, परी तो भोगून अभोगता योगी, यातना ही तया लागी येण्याची पाडे श्रीराम. अहो तुम्ही म्हणता की अहो की ह्या ज्ञानी माणूस आहे, त्या ज्ञानी माणसाला मृत्यू नाही. अहो असं जर तुम्ही म्हणता, पण इथे मला दिसतंय की जो कितीही जरी ज्ञानी असेल तरी त्याला मृत्यू येतोच. अहो तुम्ही कितीही म्हणता की तो ज्ञानी माणूस आहे, त्याला यातना नाही, त्याला दुःख नाही, तो आनंदी आहे, पण अहो त्याच्या शरीराला सुद्धा रोग झाल्यानंतर तो कणताना दिसतोय, त्याला रोग झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की त्यालाही यातना आहेत, त्यालाही दुःख आहेत, आणि तुम्ही म्हणताय की तो सुखी आहे, तो आनंदी आहे.
कुटून नाही कुटीला, रडोन नाही रडला, कुंथोन नाही कुंथीला योगेश्वर श्रीराम. अहो तो रडतोय तरी तुम्ही म्हणताय की तो रडत नाही. तो त्रासून गेलेला आहे, दुःखी कष्टी आहे, तरीही तुम्ही म्हणताय की तो दुःखी नाही. तो विवळतोय, कणतोय, तरीही तुम्ही म्हणताय की तो कणत नाही. जन्म नसोनी घातला, पतित नसोनी झाला, यातना नसोनी पावला, नाना परी श्रीराम. अहो तुम्ही म्हणता की त्याला जन्म नाही, पण त्याला जन्म झालेला दिसतोय. तो मला दिसतोय, माझ्या समोर त्याचा जन्म झालेला आहे. तुम्ही म्हणता की तो पतित होत नाही, पण तरीही तो पतित झालेला आहे असं मला दिसतंय. कारण का की तो दुःखी आहे, तो रडतोय, विवळतोय, यातनेतून जातोय. बघा, हा ऐसा श्रोतयांचा अनुमान, श्रोती घेतले आडरान, आता याचे समाधान केले पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणतात की हे श्रोत्यांचं सगळं म्हणणं मी ऐकून घेतलं, पण काय झालंय प्रॉब्लेम हा झालाय की सगळ्या श्रोत्यांनी आडरान घेतलेलं आहे. म्हणजे काय की ते चुकीच्या मार्गाने विचार करतायत, ते चुकीच्या पद्धतीने विचार करतायत, ते विचार करायला नको पाहिजे तशा पद्धतीने करतायत. म्हणजे ते वेगळ्या दृष्टीनं विचार करतायत आणि अशा दृष्टीनं म्हणजेच अज्ञानाच्या दृष्टीनं, म्हणजे माझ्यासारखाच तो आहे. कारण हे सगळे श्रोते अज्ञानी आहेत, अडाणी आहेत. त्यांनी परमेश्वर म्हणजे काय हे जाणलेलं नाही, तो काय आहे हेही समजलेलं नाही, म्हणून ही शंका निर्माण झालेली आहेत. आणि श्रोत्यांच्या दृष्टिकोनातून वक्त्याचं अनालिसिस, वक्त्याचं इव्हॅल्युएशन, वक्त्याचं जजमेंट केलं जातं. किंवा अज्ञानी माणसाच्या दृष्टिकोनातून, अज्ञानी माणसाच्या बुद्धीनं, अज्ञानीपणाने त्या ज्ञानी माणसाचं इव्हॅल्युएशन, अनालिसिस समजलं जातं. आणि म्हणून तिथं आम्ही चुकतो. इथंच समर्थ म्हणतात की आता मला तुमचं समाधान केलं पाहिजे, आता याचे समाधान केले पाहिजे श्रीराम. काळजीपूर्वक वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे श्रीराम. समर्थ काय म्हणतात की आता सावध व्हा आणि अतिशय काळजीपूर्वक ऐका. तुम्ही हे जे सगळं बोलत आहात ते चुकीचं आहे का? ते चुकीचं नाही, कारण हा तुमचा अनुभव आहे. तुमच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहताय. म्हणजे काय की तुम्हालाही तुम्ही आजारी पडता, तुम्हालाही शरीर आहे आणि तुम्हालाही रोग झालेले असताना तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला दुःख होतं, तुम्हीही कणता, तुम्हीही यातना होतात. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळेला ज्ञानी माणूस कणताना दिसतो, ज्ञानी माणूस शरीराच्या यातना भोगताना दिसतो, त्यावेळेला तुम्ही म्हणता की अरे तो आणि मी सारखाच आहे. कारण तुमच्या अनुभवाला जसं येतं तसंच तुम्ही सुद्धा तोच अनुभव त्याला लावता. कारण का की तो तुम्ही तुमच्यासारखाच आहे. म्हणजे अज्ञानी माणूस अज्ञानातून ज्ञानी माणसाचं अनालिसिस करतो, ज्ञानी माणसाचं इव्हॅल्युएशन करतो, ज्ञानी माणसाचं जजमेंट करतो. आणि त्या चुकीचं काहीच नाहीये. ज्याचा अनुभव जैसा तो बोलितो तैसा, संपदे विण हो घिवसा, तो निरार्थक श्रीराम. म्हणजे ज्याचा जसा जसा अनुभव असेल तसा तसा तो बोलतो. त्यात चुकीचं काय आहे? आपण अगदी व्यवहारातलं तो उदाहरण घेतलं की आताच एक काही दिवसापूर्वी आपण अंबानींच्या मुलाची लग्न झालेलं आपण बघितलं. आणि बऱ्याच समाजामध्ये, बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये त्याचं अनुभव, त्याचं वर्णन, कथन होत होतं की अरे ते इतके श्रीमंत आहेत, ते असे असतील, ते तसे असतील, एवढी त्यांनी मोठ्या प्रमाणावर लग्न केलेलं आहे, इतके पैसे त्यासाठी घातलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय की मी आहे दरिद्री आणि अंबानी आहेत संपत्तीवान, आणि मी दरिद्री त्या संपत्ती असणाऱ्या माणसाचं वर्णन जाणण्याचा, करण्याचा प्रयत्न करतो. कितीही मी प्रयत्न केला, कितीही मी कल्पना केली, कितीही मी स्ट्रेच करायचं म्हणलं, तरी सुद्धा मला अंबानीच्या संपत्तीची, अंबानीचं लग्न कसं झालं याची मला कल्पना येत नाही. मला कल्पनाच येणार नाही. कारण संपदे विण ही घिवसा, तो निरर्थक श्रीराम. हे निरर्थक आहे. कारण का की जोपर्यंत मी स्वतः अंबानी होत नाही, जोपर्यंत माझ्याकडे तेवढी संपत्ती येत नाही,
तोपर्यंत मी अंबानीचं जजमेंट करू शकत नाही, त्याचं अनालिसिस करू शकत नाही, कारण त्याची कल्पना सुद्धा करत नाही. कारण मी माझ्या अनुभवातनं, कारण माझ्याकडे आहेत किती पैसे, काहीच पैसे आहेत. माझ्याकडे अनुभव किती स्ट्रेच, कारण माझी आनंदाची कल्पना वेगळी आहे, माझी संपत्तीची कल्पना वेगळी आहे, माझा अनुभव वेगळा आहे. आणि त्या अनुभवातनं तो अनुभव कसा असेल असं मी बोलतो, असं मी विचार करतो, असं मी एकमेकांना सांगतो. तो अनुभव कसा असेल, तो अनुभव बरोबर असूच शकत नाही, असं इथं समर्थ म्हणतात. तसंच एक्झॅक्टली नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दरिद्रे आपदा, भोगल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने श्रीराम. बघा अतिशय काळजीपूर्वक की जोपर्यंत ज्ञान मला प्राप्त होत नाही, जोपर्यंत त्या ज्ञानाचा मला अनुभव येत नाही, तोपर्यंत मी अज्ञानीच आहे. ते फक्त शब्द आहेत. अहम ब्रह्मास्मी हा फक्त शब्द आहेत. आम्ही बऱ्याच वेळेला या समाजामध्ये या निष्काम कर्मयोगाचं वर्णन करताना आम्ही नेहमी हे करतो काय, तर गुरु करून घेतील, गुरु करतायत, ते करतायत. आपण सुद्धा निष्काम कर्मयोगाचं आपण ज्यावेळेला निरूपण केलेलं होतं, चिंतन केलेलं होतं, त्यावेळेला सुद्धा आपण म्हणत होतो की मी काहीही करत नाही, राम करता आहे, तो सगळं माझ्याकडून करून घेतोय. हा जोपर्यंत भाव माझ्या मनामध्ये आत रुतत नाही, माझ्या त्या शब्दावर जोपर्यंत माझी निष्ठा होत नाही, जोपर्यंत माझं आचरण तसं होत नाही, जोपर्यंत मी तसा होत नाही, तोपर्यंत ते फक्त शब्द ज्ञान आहे. म्हणून खरे ज्ञानी माणूस हे शब्द वापरत नाही. कारण शब्द वापरून काय फायदा आहे? मी कितीही जरी म्हणलं राम करतात, ते करून घेतील, माझे सद्गुरू आहेत ते करून घेतील, हे नुसतं करून घेतील हे शब्द वापरून उपयोग नाही. तर ते आत, कारण त्या माणसाचा व्यवहार वेगळा होतो, विचार करण्याची पद्धती वेगळी होते. म्हणून ज्ञानी माणूस वेगळ्या पद्धतीने विचार करतो, ज्ञानी माणूस वेगळ्या पद्धतीने आचरण करतो, अज्ञानी माणूस वेगळ्या पद्धतीने आचरण करतो, वेगळ्या पद्धतीने विचार करतो. याच्यामध्ये पूर्णपणे तफावत आहे. आणि म्हणून इथे समर्थ स्पष्ट करतात, म्हणून ज्ञानी अज्ञानी माणसामध्ये म्हणजे आमच्यामध्ये सारखा कॉन्फ्लिक्ट आहे. आम्ही इतके वर्ष अध्यात्म करतो, इतके वर्ष मी साधना करतो, तरी सुद्धा मी आतून शांत नाहीये, आतून मी आनंदी नाहीये. मी वरून जरी कितीही जरी म्हणलं की मी आनंदी आहे, मी शांत आहे दाखवण्याचा जरी प्रयत्न केला, तरी माझं मला आत माहिती आहे की मी शांत नाही, मी आनंदी नाही. कारण का, की मी अज्ञानी आहे. अजून माझ्याकडे फक्त शब्द ज्ञान आहे, शब्दांनी मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा श्रीराम. म्हणजे जर योगी ओळखायचं असेल तर दुसरा योगीच पाहिजे, ज्ञानी जर ओळखायचं असेल तर दुसरा ज्ञानीच पाहिजे. जर महाचतुर एखादा माणूस असेल तर तो सुद्धा, त्याला ओळखायला सुद्धा महाचतुर माणूस पाहिजे. म्हणजे आता व्यवहारातलं उदाहरण आहे की अंबानींच्याकडे किती संपत्ती आहे हे जर खरोखर जर ओळखायचं असेल तर त्यासाठी अंबानींचे इक्विव्हॅलंट आपण से म्हणू की अडाणीच पाहिजेत. कारण तेच अंबानींना ओळखू शकतात, आम्ही अंबानींना ओळखू शकत नाही. अनुभवी अनुभव यास कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देहभाव गळे, विदेही देखता श्रीराम. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की काळजीपूर्वक समर्थ आमची थट्टा करत नाहीयेत. समर्थ आम्हाला खरोखर तो अनुभव मिळावा याच्यासाठी समर्थ कळकळीनं आम्हाला सांगतात. आम्ही फसवणूक करू नये, आणि फसवणूक करून आम्ही स्वतःलाच म्हणू नये की आम्ही शांत आहोत, आम्ही आनंदी आहोत, आम्ही सुखी आहोत, असं थोडंसं बोलून आम्हाला सुख प्राप्त होऊ नये. आम्हाला ते खरोखर सुख मिळावं, आम्हाला तो खरोखर आनंद मिळावा, आम्हाला खरोखर ती शांतता मिळावी, म्हणून इथे समर्थांचा प्रयत्न चालू आहे. म्हणून समर्थ म्हणून सांगतात की अननेसेसरी तुम्ही काय करा, आपली साधना करा. ती साधना कशी करायची आहे ते समजून घेऊन साधना करा. आम्ही काय करतो की साधना करतो, पण लगेच दुसरा कसा साधना करतो त्याचं अनालिसिस करतो, त्याचं जजमेंट करतो, आणि त्याला काय वाटतंय, मला काय वाटतंय, कारण त्याला काय वाटतंय हे
आम्हाला कधीच कळणार नाही, कारण ज्ञानी ही आतली अवस्था आहे, मनाची अवस्था आहे, ती वरून सांगण्यासारखी नाही. आणि म्हणून अनुभवी असं कळेल. जो एखादा खरोखर ज्ञानी असेल, जो एखादा खरोखर अनुभव घेतलेला असेल, त्याचा अनुभव दुसरा अनुभव घेतलेल्या माणसालाच कळेल. जर एखादा माणूस अलिप्त असेल, त्यालाच तो दुसरा माणूस अलिप्त आहे का नाही हे कळेल. बघा, अतिशय काळजीपूर्वक, कारण अलिप्त हा अतिशय आपण महत्वाचा आहे शब्द, हा लक्षात ठेवा. साक्षीभाव किंवा अलिप्त हा अतिशय महत्वाचा शब्द आहे, कारण त्याच्यावरच हा सगळा समास अवलंबून आहे. विदेहाचा देहभाव गळे विदेही देखत असला. जो ज्ञानी माणूस आहे ना, दुसऱ्या ज्ञानी माणसाला बघितल्यानंतर त्याला अतिशय आनंद होतो. त्याचाही देहभाव गळालेला आहे आणि माझाही देहभाव गळालेला आहे, म्हणून ते समर्थ म्हणतात की विदेहाचा देहभाव गळे विदेही देखत असला. कारण ज्ञानी माणसालाच ज्ञानी माणूस ओळखू शकतो, अज्ञानी माणूस ज्ञानी माणसाला ओळखू शकत नाही. कारण अज्ञानी माणूस फक्त त्या ज्ञानी माणसाला शरीराच्या दृष्टिकोनातून पाहतो आणि मनाच्या दृष्टिकोनातून फक्त कल्पना करतो की ज्ञानी माणूस असा असेल, ज्ञानी माणूस तसा असेल. पण तो ज्ञानी माणसाच्या दृष्टिकोनातून विचार करू शकत नाही, कारण ज्ञानी माणसाचं मन जसं आहे तसं अज्ञानी माणसाचं मन नाही. ज्ञानी माणसाचं मन अतिशय शुद्ध आहे, अज्ञानी माणसाचं मन अतिशय अशुद्ध आहे. अज्ञानी माणसाचं मन काम क्रोध रहित नाही आणि ज्ञानी माणसाचं मन हे काम क्रोध रहित आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही ज्ञानी माणूस पाहायला जातो, त्यावेळेला आमच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्ञानी माणसाचं अनालिसिस करतो, जजमेंट करतो, आणि म्हणून तो आम्हाला पाहता येत नाही, कळत नाही, समजत नाही. आणि म्हणून आमच्या मनामध्ये प्रचंड शंका आहेत, आमच्या मनामध्ये प्रचंड कॉन्फ्लिक्ट आहेत, आमच्या मनामध्ये प्रचंड संदेह येतो की अरे इतके वर्ष मी करून सुद्धा मी का शांतपणा मिळवू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की विधेय बद्धासारखा सिद्ध आणि सिद्धासारखा बद्ध, एक भाविल ते अबद्ध म्हणावाच न लगे सिद्धा. समर्थ उदाहरण देतात की झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी, परंतु दोघा एक सरी कैसी द्यावी श्रीराम. समर्थ म्हणतात की अगदी समर्थांनी त्यांच्या काळातलं रेग्युलर उदाहरण दिलेलं आहे. काय उदाहरण दिलंय की एक मांत्रिक आहे आणि मांत्रिक काय करतो की तो भूतानं पछाडलेल्या माणसाचं भूत काढून टाकतो. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग आता दोघेही बघितले तर दोघेही देहधारीच आहेत, पण एका देहधारेला, एका माणसाला भूतानं पछाडलेला आहे आणि दुसरा माणूस मांत्रिक आहे, तो त्या दुसऱ्या माणसाचं, भूतानं पछाडलेल्या माणसाला तो भूत उतरवणं हे त्याचं काम आहे, म्हणून तर त्याला मांत्रिक म्हणतात. मग दोघांमध्ये ते दोघं एकच आहेत असं म्हणता येईल का? म्हणताच येणं शक्य नाही. दोघंही शरीराने एकच आहेत म्हणून मग दोन सेम आहेत का? नाही, शक्यच नाही. अहो, जो ते भूतानं झडपलेला आहे तो स्वतः भूत उतरवू शकत नाही, म्हणून त्याला तो मांत्रिकापेक्षा वेगळा आहे. आता अलीकडचं उदाहरण घेतलं, अगदी उदाहरण घेऊया आपण की मी आता सध्या कुठल्या तरी रोगाने, आपण आता म्हणू की व्हायरल इन्फेक्शन सध्या जोरात चालू आहे, ते व्हायरल इन्फेक्शनने मी आता आजारी आहे आणि डॉक्टर हा सुद्धा माझ्यासारखाच आहे, देहधारी आहे. तो सुद्धा, मी सुद्धा देह धारण केलेला आहे, त्यानं सुद्धा देह धारण केलेला आहे. मग आमच्या दोघांमध्ये काही फरक आहे का नाही? आमच्या दोघांमध्ये फरक इतका प्रचंड आहे. कशाचा फरक आहे? तर त्यानं MBBS किंवा डॉक्टर होऊन त्याचं ज्ञान घेतलेलं आहे आणि तो त्या ज्ञानाचा उपयोग करून मला औषध देऊन माझा रोग काढू शकतो. म्हणून मी अज्ञानी आहे आणि तो ज्ञानी आहे. मग हे जर आम्हाला कळत असेल तर ज्ञानी आणि अज्ञानी मधला फरक आम्हाला का कळत नाही? कारण आम्ही काय म्हणतो की म्हणूनच सद्गुरू आणि शिष्य याच्यामध्ये फरक आहे. शिष्याला कुठला रोग झालेला आहे, शिष्याला काय प्रॉब्लेम आहे हे शिष्याला कळत नाही, त्याच्यावर नक्की काय करायचं हे शिष्याला कळत नाही, पण सद्गुरूंना कळतं. म्हणून ज्ञानी माणूस वेगळा आहे आणि अज्ञानी माणूस वेगळा आहे. तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त, दोघे समान मानिल तो युक्त कैसा म्हणावा श्रीराम.
समर्थ म्हणतात की अरे मग हे जर सगळं जर आम्हाला जर कळत असेल तर आम्ही दोघांना समान कसं मानू? आम्ही मानूच शकत नाही. ज्ञानी जीवनमुक्त आहे, ज्ञानी सुखी आहे, ज्ञानी समाधानी आहे, ज्ञानी शांत आहे, ज्ञानी आनंदी आहे आणि अज्ञानी हा पतित आहे, हा दुःखी आहे, हा अतिशय अशांत आहे. आणि मग पुढे काय म्हणतात की असो आता हे दृष्टांत प्रचित बोलो काही हेत येथे श्रोती सावचित्त क्षण एक व्हावे सगळा. समर्थ म्हणतात की मी एक प्रस्तावना केलेली आहे या 15 श्लोकामध्ये. हे दृष्टांत दिलेले आहेत. हे मी ज्ञानी आणि तुम्ही अज्ञानी असं हिणवण्यासाठी दिलेले नाही. माझा उद्देश एकच आहे. माझा उद्देश काय आहे तर एकच आहे की अरे तुम्ही उगीच वेळ घालवत बसू नका. तुम्ही उगीच बोलत बसू नका. अध्यात्म काय करायचं आहे, कसं करायचं आहे, काय केल्यानंतर काय होतं हे मी तुम्हाला आता माझ्या अनुभवातून सांगतो. म्हणजे जसं डॉक्टर म्हणेल की डॉक्टरला म्हणेल की डॉक्टर तुम्ही एवढं कसे ज्ञानी, तुम्हाला कसं काय कुठल्या कुठल्या रोगावर, हा व्हायरल आहे इन्फेक्शन आहे का, हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का, डेंग्यू आहे का, चिकनगुनिया आहे, हे तुम्हाला कसं कळतं? डॉक्टर म्हणेल की अरे त्यासाठी मी 4.5 वर्ष घासलेली आहेत. त्यासाठी मी नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यासाठी मी रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे. म्हणून मी हे सांगू शकतो. तसं आता इथं समर्थ सांगतात की समर्थ स्वतः म्हणतात की अरे अरे राजांनो, मी 16 वर्ष उपासना केली आहे. अरे बाबांनो, मी 16 वर्ष साधना केली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो, अनुभवानं काहीतरी सांगू शकतो. तुम्हाला 16 वर्ष उपासना करायला लागणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, प्रेमाने सांगतोय, आईच्या भावाने सांगतोय की तुम्ही फक्त हे जाणून घ्या, म्हणजे तुम्ही सुद्धा तसे व्हाल. तुम्ही सुद्धा त्याप्रमाणे विचार करायला लागाल. तुम्ही सुद्धा त्याप्रमाणे आचरण करायला लागाल. तुम्ही सुद्धा त्याप्रमाणे माझ्यासारखे व्हाल. कारण का की व्हॉट यू थिंक सो यू बिकम. जसं तुम्ही विचार कराल, जसं तुम्ही आचरण कराल, तसं तुम्ही व्हाल. मग ज्ञानी माणूस कसा आचरण करतो, ज्ञानी माणूस कसा विचार करतो, ते आता आम्हाला समर्थ सांगणार आहेत. आणि म्हणून हे आम्हाला अतिशय सावधानतेने, आणि समर्थाने एक विधान केलेलं आहे की हे जर आम्ही लक्षात घेतलं नाही तर हे जन्म नव्हे, हजारो जन्म जरी आम्ही साधना केली, हजारो जन्म जरी आम्ही अध्यात्म केलं, परमार्थ केला, तरी आम्ही तिथे पोहोचू शकणार नाही. अनफॉर्च्युनेटली जर मला जर एमबीबीएस व्हायचं असेल तर मला मेडिकललाच जायला गेलं पाहिजे. मला एमबीबीएस डॉक्टर जर औषधं द्यायचं असेल तर मला इंजिनियर होऊन चालणार नाही, मला लॉ घेऊन चालणार नाही, मला कॉमर्स घेऊन शिकून भागणार नाही. तसं इथे आहे. मला जर ज्ञानी व्हायचं असेल तर मला ज्ञानी, दुसऱ्या ज्ञानाकडेच, ज्ञानी जो माणूस आहे त्याच्याकडेच गेलं पाहिजे. मला कधीही आवडो किंवा न आवडो, मला माझा अहंकार टाकला पाहिजे आणि तो ज्ञानी माणूस कसा वागतो, कसा बोलतो, हे त्याच्या चरणापाशी बसून जाणून घेतलं पाहिजे. तरच मला मी ज्ञानी होईल, त्याच्यासारखा होईल. कारण हे ज्ञान आहे, हे विकत मिळत नाही. ज्ञान आहे हे कधीही सांगता येत नाही. ज्ञान हे कधीही देता येत नाही. आणि म्हणूनच इथे समर्थ सांगतात की जो जो ज्ञाने गुप्त झाला तो तो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला नाही काहीच नाही श्रीराम. म्हणून जो ज्ञानी आहे तो काय आहे, तो विवेकी आहे. विवेकानं तो काय झालेला आहे, तो त्यानं स्वतः पहिलं अध्यात्मामध्ये जर महत्वाचं जर काय असेल, जर मला जर ज्ञान पाहिजे असेल तर तो अनन्य झाला पाहिजे. आणि अनन्य होणं म्हणजे काय, तर अन्य न म्हणजे तो त्याच्यासारखा झाला पाहिजे. आणि मग त्याच्यासारखा होणं म्हणजे कशासारखं होणं, म्हणजेच ज्ञानी माणसासारखं होणं. आणि ज्ञानी माणसासारखं होणं म्हणजे आत जो मूलाधार स्थित आहे, माझ्याच आत असलेला जो गणेश आहे त्या गणेशासारखं होणं. आणि मग तो गणेश कसा आहे, तो माझ्या आतच आहे आणि तो अलिप्त आहे. तो माझ्यापासून अलिप्त आहे म्हणजे काय की माझं काय चालू आहे हे त्याला काहीही माहिती नाही. म्हणजेच त्याला त्याचं काहीही, तो माझ्यामध्ये लिप्त नाही. मी राग आल्यानंतर त्याला राग येतो असं नाही.
मी आनंदी आहे म्हणजे तो त्यावेळेला आनंदी होतो असं नाही, मी दुःखी आहे त्यावेळेला तो दुःखी असं होतो नाही, तो जसा आहे तसाच आत आहे. तो कसा आहे? गणेश रूप, निर्गुण रूप, चैतन्य रूप, ज्ञान रूप माझ्या आत मूलाधार चक्रापाशी राहून मला फक्त तो चैतन्य देतो, मला फक्त तो इलेक्ट्रिसिटी देतो, मला फक्त तो ट्रिगर करतो आणि बाकीचं सर्व मी करतो. मग मला जर त्याच्यासारखं जर व्हायचं असेल तर त्याच्याशी अनन्य व्हायला नको का? मग त्याच्याशी जर मला जर अनन्य व्हायचं असेल, बघा स्टेप बाय स्टेप सांगतो, तर त्याच्याशी जर मला अनन्य व्हायचं असेल तर तो जसा आहे तसं मला व्हायला पाहिजे. मग तो जर आत माझ्या आतच असेल आणि तो अलिप्त असेल तर मला सुद्धा अलिप्त झालं पाहिजे. आणि अलिप्त होणं, निसंग होणं, साक्षी भावानं राहणं हेच ज्ञानी माणसाचं आचरण आहे, हेच ज्ञानी माणसाचा विचार आहे, हेच अध्यात्म आहे, हाच परमार्थ आहे. म्हणून साधना 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 म्हणजे एकच की या शरीरामध्ये राहून साक्षी भावाचा अभ्यास करणे, या शरीरामध्ये राहून अलिप्त राहणे, या शरीरामध्ये राहून निसंग राहणे, या शरीरामध्ये राहून तो जो माझा आत असलेला गणेश आहे त्याच्याशी मी अनन्य होणे. म्हणजे थोडक्यात माझा अभिमान टाकणे, माझा इगो टाकणे, माझं स्वतःचं अस्तित्व नष्ट करणे. कारण जोपर्यंत मी माझा स्वभाव आहे, जोपर्यंत मला माझं वेगळंपणे वाटतं, जोपर्यंत मी वेगळा आहे असं मला वाटतं, जोपर्यंत मी द्वैत भावानं त्याच्याशी वागतो, तोपर्यंत मी त्याच्यासारखा कधीही होऊ शकत नाही. हे अध्यात्मातलं क्रक्स आहे. आणि म्हणून इथे समर्थ एक्झॅक्टली तेच सांगतायत की जो अनन्यपणे उरला. म्हणून गीतेमध्ये 13व्या अध्यायात ज्ञानी माणसाचं, ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगताना पहिलाच लक्षण सांगितलंय की अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम. अमानित्वम, अमानित्वम म्हणजे अभिमान नाही. अभिमान नाही म्हणजे काय? तर इगो नाही. इगो नाही म्हणजे काय? तर आय एम नॉट डिफरंट, आय एम नॉट डिफरंट ऍट ऑल. मीच तो आहे. म्हणजे माझा पहिल्यांदा माझा अभिमान करून पडला पाहिजे, माझा स्वार्थ करून पडला पाहिजे. माझं मी, मला काय पाहिजे, मला काय आवडतं, मला काय नावडतं, व्हॉट आय लाईक, व्हॉट आय डोंट लाईक, इथे चालत नाही. म्हणून भगवंतानी सांगितलंय की सुखदुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जय. की अरे तुला लाईक्स अँड डिसलाईक्स, आवड आणि निवड हे साधकाला असू शकत नाहीत. जर साधकाला जर आवड आणि निवड असेल तर तो साधक नव्हेच, तो अज्ञानी आहे. आणि म्हणून अनन्य, जो अनन्यपणे उरला तयास कैसे गवसावे, शोधू जातात, कारण शोधू जातात तोची व्हावे असं समर्थ म्हणतात. तोची होता म्हणावे, न लगे काही श्रीराम. म्हणजे खरोखर जर आम्हाला जर काय व्हायचं असेल, बघा कालच गणेश चतुर्थी झालेली आहे, आम्हाला त्या गणेशासारखं व्हायचं आहे. म्हणजे कसं व्हायचंय? तर तो माझ्या शरीरामध्ये आहे आणि तो त्या माझ्या शरीरामध्ये असताना तो अलिप्त आहे, साक्षीभावाने आहे, चैतन्य रूप आहे, ज्ञानी आहे, तो विद्येची देवता आहे, तो गणपती आहे आणि मी गण आहे. मला त्याच्यासारखं व्हायचं आहे. म्हणून आम्हाला आमच्या संस्कृतीमध्ये गणपती स्थापना हा विधी दिलेला आहे. आणि त्यावेळेला मी काय करतो, तर मीच स्वतः तो आत असलेला जो माझा गणपती आहे, जो माझं ज्ञान स्वरूप आहे, जो माझा साक्षी आहे, जो अलिप्त आहे, जो आतच आहे, त्याला मी बाहेर काढतो आणि त्याला मी त्या पार्थिव मूर्तीला प्रतिष्ठापना करून सांगतो की आता 10 दिवस तू आणि मी दोन द्वैत आहे, दोन वेगवेगळे आहेत. तूही सगुण आहेस आणि मीही सगुण आहे. मी या शरीराने तुझ्या मूर्तीची प्रार्थना करतो, मी या सगुणाने या मूर्तीची पूजा करतो, मी या सगुणाने मूर्तीला मोदकाचा नैवेद्य दाखवतो, मी या सगुणातून मूर्तीचं भजन म्हणतो, मी या सगुणातून मोरया मोरया म्हणतो, मी या सगुणातून तो भाव जागवतो, मी या त्या अभंगातून
त्या गणपती अथर्व शीर्षातून काय करतो तर मी तुला समोर ठेवून मीच माझं जे मन आहे, अंतःकरण आहे ते शुद्ध करतो आणि मीच तुला शोधतोय. आणि 10 दिवस अशा पद्धतीने केल्यानंतर आता तोच गणपतीचं मी विसर्जन करतो. म्हणजे मी त्या गणपतीचं विसर्जन करतो म्हणजे काय करतो? मी माझ्या शरीराची, माझ्या उपाधीचं विसर्जन करतो. मी माझ्या मनामध्ये असलेल्या रागद्वेषांचं विसर्जन करतो. मी माझ्या मनामध्ये असलेल्या लाईक्स आणि डिसलाईक्सचं विसर्जन करतो. मी माझ्यामध्ये असलेल्या अभिमानाचं विसर्जन करतो आणि मी म्हणतो की अरे गणेशा, तुझं मी आता अनंत चतुर्दशीला विसर्जन करतो आहे, पण ते मी या शरीराचं म्हणजे या पार्थिव मूर्तीचं विसर्जन करतो आहे. तू आता काय कर, तोच सगुण गणेश आता निर्गुण गणेश म्हणून आत माझ्या आत जो चैतन्य रूप आहे तोच आहे त्या स्थितीमध्ये अलिप्तपणानं निस्संग जसं आहेस तसं तू मला कर. म्हणजे इथून पुढं 1 वर्षभर मी त्या पद्धतीने वागावं, मी त्या पद्धतीने आचरण करावं, मी त्या पद्धतीने आत गणेशाचं सदैव सदा सर्वदा उपासना करून, स्मरण करून, नामस्मरण करून मी त्याच्यासारखं व्हावं, त्याच्याशी अनन्य व्हावं. आणि ज्या वेळेला मी त्याला त्याशी अनन्य होईल त्याच वेळेला मला सगळं कळेल. मला काहीही दुसरं सांगायचं सुद्धा कोणाला कारण नाही. कारण गुरु सुद्धा काहीही सांगू शकत नाहीत. गुरु फक्त मार्ग दाखवतात की असं करा. समर्थ सुद्धा इथं मार्ग सांगत आहेत की अरे असं मी केलं 16 वर्ष, तुम्ही असं काही वर्ष तरी करा, तुमचं तुम्हालाच कळेल. जोपर्यंत मी त्याच्याशी अनन्यपण साधत नाही तोपर्यंत काहीही नाही. वरून आम्ही कितीही त्याच्याकडे पाहत बसलो, वरून आम्ही कितीही आमची भक्ती इमोशन्स जरी दाखवल्या तरी सुद्धा आम्हाला तो कधीही मिळणार नाही, त्याच्यासारखं आम्ही होणार नाही. कारण अध्यात्म काय की त्याच्यासारखं मला व्हायचं आहे, त्याच्याशी अनन्य म्हणजे एकरूप होऊन मला तो उपभोगायचा आहे. आणि म्हणूनच इथे म्हणतात की तयास कैसे गवसावे शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे न लगे काही. बघा अध्यात्म किती स्पष्टपणाने सांगितलंय. हे सांगितल्यानंतर, हे पाहिल्यानंतर, हे कळून घेतल्यानंतर आम्हाला नक्की काय करायला पाहिजे हे कधीही कुणालाही विचारायला लागणार नाही. किती उपासना करू, किती नामस्मरण करू, किती माळा करू, पूजा कुठली करू, कशी करू, केव्हा करू, काय करू आणि काय करू नको, कुठल्या देवाला भजू, कुठला देव चांगला आहे, मला काहीही विचारायला लागणार नाही. इथे म्हणतात की तयास कैसे गवसावे शोधू जाता तोची व्हावे. आम्हाला त्याला शोधायचं आहे आणि शोधता शोधता तेच व्हायचं आहे, बाकी काहीच व्हायचं नाहीये. आणि मग तेच झाल्यानंतर तोची होता म्हणावे न लगे काही. मग त्याला म्हणावं लागत नाही, त्याला बोलावं लागत नाही, त्याला काहीही सांगावं लागत नाही. कारण ती अवस्था त्या त्या माणसाला कळते, दुसऱ्या माणसाला कळणार नाही, अज्ञानी माणसाला कळणार नाही. ज्ञानी होऊनच ती अवस्था उपभोगली पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? एकच केलं पाहिजे की अनन्य त्या गणेशाशी मी अनन्य झालो पाहिजे. तो त्याच्याशी जर मला अनन्य व्हायचं असेल तर मी हजारो नाही लाख जरी आवर्तन केली तरी सुद्धा मी तसा होणार नाही. कारण का की जोपर्यंत तो गणेशाची मी आवर्तन करतोय, अथर्वशीर्षाची आवर्तन का करतोय आणि ती केल्यानंतर नक्की मला काय होणार आहे हे ज्ञान मला केल्याशिवाय ते होणार नाही. म्हणून अथर्वशीर्ष वाईट नाही, अथर्वशीर्षाची आवर्तन करणं चुकीचं नाही, पण अथर्वशीर्षाची आवर्तन केल्यानंतर मला काय होईल, मी काय होईल हे अथर्वशीर्षामध्ये फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही ते पहा म्हणजे तुम्हाला कळेल की अरे अथर्वशीर्ष म्हणणारा माणूस सिद्ध होईल, गणेशाप्रमाणे होईल. तो आणि गणेश हा वेगळे राहणार नाहीत. कारण का की तो आणि गणेश हा अनन्य झालेले आहे. शरीराच्या दृष्टिकोनातून नाही, मनाच्या दृष्टिकोनातून नाही, तर त्या तत्वाच्या दृष्टिकोनातून अनन्य झालेला आहे. आणि म्हणून तेही पाहता दैसीना तत्व शोधिता भासेना ब्रह्म आहे निवडेना काही केल्यास. म्हणून ते देहातून आम्हाला कळू शकत नाही. म्हणून अज्ञानी काय करतो? अज्ञानी कल्पना करतो, देहाच्या दृष्टिकोनातून कल्पना करतो, म्हणून त्याला ते कधीही समजणार नाही.
ब्रह्म आहे पण निवडना, कारण आम्ही ब्रह्म आहे आम्हाला माहितीये पण आम्ही त्याला निवडत नाही. तो गणेश आमच्या आत आहे पण त्याला आम्ही निवडत नाही. आम्ही कशाला निवडतो? आम्ही मूर्तीला निवडतो. ती मूर्ती कशी आहे, त्याला कसे आम्ही आरास करू, त्याला कुठले कुठले दागिने घालू, मोदक तळलेले मोदक करू का उकडीचे मोदक करू, या सगळ्या गोष्टींची आम्ही चर्चा करतो. पण तो जसा आहे तसं त्याला आम्ही निवडत नाही. तो कसा आहे? तो निस्संग आहे. तो कसा आहे? साक्षी रूप आहे. तो कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. आणि ज्या वेळेला आम्ही त्याला तसं आहे तसा निवडू त्यावेळेला आम्ही त्याच्यासारखं होऊ. दिसतो परी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी कळेल कैसे असं राम. समर्थ म्हणतात, प्रश्न विचारतात की अरे तू दिसतो देहधारी, ज्ञानी माणूस आता तो गणेश आहे आमच्या समोर, तो मूर्तीत दिसतो, तो मूर्तीमध्ये वेगवेगळे आहेत, तो मूर्तीचे आपल्याला वेगवेगळे हे माहिती आहेत, अष्टविनायक आहेत, आम्ही लालबागचा राजा म्हणतो, आम्ही वेगवेगळे वाईचा महागणपती म्हणतो. गणपती वेगवेगळे आहेत, देह वेगवेगळे आहेत. तसं ज्ञानी माणसाचा देह वेगवेगळे आहेत, सद्गुरूंचे देह वेगवेगळे आहेत, पण आत काहीच नाही हो. आत काहीच नाही म्हणजे काय? आत स्वार्थी बुद्धी अजिबात नाही. आत अंतःकरणामध्ये काहीही नाही, काहीही नाही. याचा अर्थ असा आहे की फक्त आहे ते फक्त ते प्रेम आहे. ते दुसऱ्या माणसाला कळणं कधीही शक्य नाही. कारण का की तो त्या अंतरंगानी, अंतःकरणानी, मनानी तो त्याच्याप्रमाणे झालेला आहे. त्यामुळे वरून बघितल्यानंतर त्याला कसं कळेल, तो कसा आम्हाला जाणू शकेल? आम्हाला कधीही ते जाणता येणं शक्य नाही. ज्ञानी माणूस जर जाणायचा असेल, ज्ञानी माणूस जर कळून घ्यायचा असेल तर ज्ञानी माणूसच व्हायला पाहिजे. कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, तयास धुंदिता विकार निर्विकार होती. म्हणून विकार सुद्धा निर्विकार होता. म्हणून तो परमात्मा केवळ. म्हणून ज्ञानी माणूस हा शरीराने पाहू नये, सद्गुरु कधी शरीराने पाहू नये. कारण का की तो परमात्मा केवळ. म्हणून तो आपण त्याला म्हणतो की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे नुसतं म्हणण्याचे शब्द नाही, हे शब्दानी काही नाही. कारण का की तो स्वतः परमात्मा आहे आणि तो प्रयत्नाने झालेला आहे. तो गुरूंच्याकडे जाऊन त्या पद्धतीने त्यांनी साधना केलेली आहे, ज्ञान घेतलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी तसं प्रयत्न करून तो तसा झालेला आहे. तो स्वतः परमात्मा आहे, तो शरीर नाही. तयास नाही मायामुळ, अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही श्रीराम. ऐसा जो योगीराज, तो आत्मा सहजी सहज. समर्थ त्याचं वर्णन करतायत कुणासाठी? आमच्यासाठी. ते अनुभवाचे बोल आहेत, समर्थांचे अनुभवाचे बोल आहेत. ते फक्त आमच्यासाठी सांगण्याचा ते प्रयत्न करतायत की अरे तुम्ही सुद्धा माझ्यासारखं व्हाल, फक्त तुम्ही मी जसं जसं केलं तसं तुम्ही करा, संपलं काम. म्हणून इथे समर्थ आम्हाला सगळं सांगतायत इतकं डिटेल. कारण असा कुठलाही ज्ञानी माणूस इतक्या सहजतेने कधीही सांगणार नाही. कारण सांगूनही कळणार नाही असं प्रत्येक ज्ञानी माणसाला वाटतं. समर्थ हे आई स्वरूप असल्यामुळे अतिशय प्रेमाने आम्हाला ते स्वरूप इथे सांगतायत. आणि म्हणून आमचं एकच कर्तव्य आहे की हा समाज अतिशय काळजीपूर्वक वाचावा, त्याप्रमाणे त्याचं आचरण करावं, त्याप्रमाणे त्याचा विचार करावा. क्रक्स एवढंच आहे की उपासना करणं, साधना करणं म्हणजे एकच आहे की साक्षी भावानं मी माझ्या शरीरापासून अलिप्त होणं, मी माझ्या अंतःकरणापासून अलिप्त होणं, मी मला सगळ्या या जंजाळापासून, या व्यवहारापासून अलिप्त राहणं, मी या सगळ्या माझ्या असणाऱ्या नातेवाईकांना, माझ्या संपत्तीकडे, माझ्या सर्व घरादाराकडे, माझ्या स्थावर जंगमाकडे अलिप्तपणाने पाहणं. पद्मपत्र विभांबसा, अतिशय अलिप्तपणानं, निस्संगपणानं. म्हणूनच 15व्या अध्यायामध्ये असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, ही एकच साधना आहे, दुसरी कुठलीही साधना नाही. म्हणून जर आम्हाला जर करायचं असेल तर ऐसा जो योगीराज, तो आत्मा सहजी सहज पूर्ण ब्रह्म वेद बीज देहाकार्य कळेना. म्हणून आम्हाला जर खरोखर जर तसं व्हायचं असेल, सगळ्यांना तसं व्हावं असं वाटतं, पण तशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करत नाही. सगळ्यांना पहिला नंबर मिळवावा असं वाटतं, पण जसा पहिला नंबर यावा जो अभ्यास जसा करतो तसा आम्ही अभ्यास करत नाही, म्हणून आमचा पहिला नंबर येत नाही.
आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की देह भाविता देहची दिसे परी अंतर अनारिसे असे तयास शोधिता असे जन्म मरण सिद्धा. म्हणून जोपर्यंत आम्ही ज्ञानी माणसाला, जोपर्यंत आम्ही सद्गुरा देह म्हणून पाहतो, तोपर्यंत आम्हाला सद्गुरू करणार नाहीत, ज्ञानी माणूस करणार नाही. नवे नवे ज्ञान आणि अज्ञान ह्याच्यातला फरकही आम्हाला कळणार. जयास जन्म मरण व्हावे ते तो नव्हेची स्वभावे, नाहीच ते आणावे कोठून कैचे सिद्ध. तो स्वतः म्हणतो की मी मुक्त आहे, ज्ञानी माणूस म्हणतो की मला जन्म मरण नाही. मग तो कशाच्या अनुषंगाने म्हणतोय? तो शरीराच्या अनुषंगाने म्हणतोय का? तर तो शरीराच्या अनुषंगाने म्हणत नाही. आपण मागच्या दशकामध्ये निरूपण करताना भगवान बुद्धांचं उदाहरण घेतलेलं होतं, ते आठवत असेल तर बघा. भगवान बुद्धांना सुद्धा हाच प्रश्न त्यांच्या शिष्याने विचारला. केव्हा? त्यांचे शिष्य ज्यावेळेला भगवान बुद्ध स्वतः त्यांचं शरीर ज्यावेळेला वृद्धापकाळामध्ये जात होतं, त्यावेळेला त्यांनाही काही रोग येत होते आणि शिष्य त्यावेळेला बुद्धांच्या बरोबर त्यांच्या शिकवणीप्रमाणे जात गेले. अनेक वर्ष त्यांच्या बरोबर होते. बघा, सत्संग होता, त्यांच्या बरोबर होते, स्वतः सद्गुरू शिकवणूक देत होते, शिकवत होते. पण हे असून सुद्धा ते त्यांच्या सद्गुरूंना ओळखत नव्हते. कारण का? की ते त्यांच्या देहानी सद्गुरूंना पाहत होते. आणि म्हणून भगवान बुद्धांना शिष्याने प्रश्न विचारला की अहो, तुम्ही आम्हाला इतके वर्ष सांगताय, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, काहीही प्रश्न नाही, पण आम्हाला मार्गदर्शन करावं की अहो, तुम्ही जे म्हणता की तुम्ही मुक्त आहात, तुम्ही आनंदी आहात, तुम्हाला दुःख नाही, तुम्हाला यातना नाहीत, पण या शरीराकडे आम्ही तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या या शरीराला यातना, तुम्ही कणताय. काल रात्री तुम्ही कणत होता, तुम्हाला शरीराला यातना होत होत्या, तुम्हाला दुःख होत होतं, हे आम्ही स्वतः पाहतोय. आणि मग जर असेल तर तुम्ही कुठल्या बेसिसवर, मुद्दाम जरा इंग्लिश शब्द वापरतो, अलीकडची भाषा वापरतो की आपल्या कळावं म्हणून, की कुठल्या बेसिसवर तुम्ही स्वतःला आनंदी समजता, तुम्ही स्वतःला मृत्यूच्या रहित समजता, कुठल्या बेसिसवर तुम्ही स्वतःला शांत समजता. आणि त्यावेळेला भगवान बुद्धांचं उदाहरण आहे की अध्यात्म आम्हाला काय सांगतं. वरून शरीराला यातना होणार, वरून ज्ञानी माणूस सुद्धा कणणार, ज्ञानी माणसाला सुद्धा दुःख झालंय असं आम्हाला वाटणार, पण आतून तो शांत आहे. आतून म्हणजे अंतःकरणाने तो शांत आहे, अंतःकरणाने तो सुखी आहे, अंतःकरणाने तो समाधानी आणि आनंदी आहे. जे काही आहे ते शरीराचं दुःख आहे, जे काही आहे ते शरीराचं कढणं आहे, पण हे आम्हाला शेवटपर्यंत करणार नाही, त्या माणसालाच कळेल. बघा, आम्हाला कधीही त्याची अवस्था करणार नाही, पण ज्ञानी माणसालाच त्या ज्ञानी माणसाची अवस्था कळेल. अज्ञानी माणसाला अज्ञानी माणसाच्या पद्धतीने विचार करून ती अवस्था कधीही करणार नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडवला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण राम. समर्थ परत उदाहरण देतात की माध्यानी थुंकिता सूर्यावरी तो थुंका पडेल आपणास बरी, दुसऱ्याच चिंतिता अंतरी आपणास घडे सिद्धा. म्हणून समर्थ आम्हाला वॉर्निंग देतात की आम्ही कुणालाही जज करू नये. आम्ही दुसऱ्या माणसाला ऍक्च्युअली व्यवहारामध्ये सुद्धा आम्ही खूप जज करतो की हा असाच आहे, तो तसाच आहे, हा असाच असू शकेल, तो तसा असेल. आम्ही कधीही तो माणूस आहे तसं पाहत नाही. ज्ञानी माणसाचं सोडा, सद्गुरूंचं सुद्धा सोडाच. म्हणून इथे समर्थ आम्हाला वॉर्निंग देतात की अरे, तो सूर्य जसा अलिप्त आहे, बघा, सूर्य जसा अलिप्त आहे, तो साक्षी भावाने आम्हाला सगळ्यांना प्रकाश देतो. त्याचे सूर्य किरण आमच्या सगळ्यांच्या अंगावर पडतात, पण आमच्या अंगावर सूर्यकिरण जरी पडले तरी सूर्यकिरण अलिप्त आहेत, आमच्यापासून ते वेगळे आहेत, जसं आहे तसंच आहे ते. आम्ही जर अंघोळ केली नाही, आम्ही जर पारुशी असेल, आमचं शरीर जर अंघोळ केली नसेल तर पारुशी असेल, तर आम्ही सूर्यकिरण आमच्यावर पडल्यानंतर तो सूर्य कधी पारोसा होणार नाही. कारण का? की तो अलिप्त आहे, निसंग आहे. तसं माध्यानी थुंकिता सूर्यावरी, आम्ही त्या थुंकलो सूर्यावर. मध्यानी म्हणजे जर थुंकायचं असेल सूर्यावर दुपारी, तर मला तोंड वरती करायला पाहिजे, आणि तोंड वरती केल्यानंतर मी थुंकलो तर थुंका जसा आपणावरच पडेल, तसं
दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे श्रीराम. बघा, समर्थांनी आम्हाला प्रत्येक साधकासाठी, प्रत्येक उपासकासाठी एक अतिशय मोठं वॉर्निंग किंवा विचार करण्याची पद्धती सांगितलेली आहे की तुम्ही दुसऱ्याचा विचार करू नका. तो किती श्रेष्ठ साधक आहे, त्याने किती नामस्मरण केलेलं आहे, तो ज्ञानी आहे का नाही, तो आनंदी आहे का नाही, तो बाहेरून असं दिसतोय म्हणजे तो थोडक्यात तो ज्ञानी नसेल, तो आनंदी दिसत नाहीये याचा अर्थ तो दुःख झालेला आहे म्हणजे तो आनंदी नसेल. तुम्ही कुणाचंही चिंता करू नका, फक्त तुम्ही आपल्याकडे पहा. कारण आम्ही त्याची चिंता केली, आम्ही तो कसा आहे जर बघितलं तर आम्ही सुद्धा तसेच होणार. म्हणून ते म्हणतात की अरे तुम्ही तसं करू नका, तो थुंका आपल्यावरच पडेल. दुसऱ्यावर चिंतिता अंतरी आपणास घडे श्रीराम. म्हणून ते म्हणतात की समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान, परंतु भुंको लागेले श्वान परी ते श्वानच आहे श्रीराम. म्हणून जो पूर्वी आपण जी कथा ऐकलेली असेल की हत्ती जसा चाललेला असतो रस्त्यावरून, अतिशय शांत, अतिशय आनंदी असा हत्ती चाललेला असतो, आणि हत्ती जाताना दिसल्याबरोबर बाकीचे सगळे कुत्री भुंकायला लागतात. आता कुत्री भुंकल्यानंतर त्या हत्तीची शांतता अजिबात भंगत नाही. तो कुत्र्याला जा म्हणूनही म्हणत नाही, कुत्रा आहे तसाच तिथे आहे, तो भुंकतोय तसाच भुंकतो आहे, पण त्या हत्तीची चाल कधीही बदलत नाही. तसंच ज्ञानी आणि अज्ञानीच आहे. म्हणून ज्ञानी म्हणजे काय तर समर्थ, समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान. म्हणून जर मी जाणून घेतलं, बघा साधकाने काय केलं पाहिजे, तो कसा वागतो. म्हणून अर्जुनाने सुद्धा प्रश्न विचारला, सिद्धप्रज्ञ पुरुष कसा आहे, तो कसा वागतो, तो कसा विचार करतो, कसा बोलतो, हे मला जाणून घ्यायचंय. म्हणजे मला त्याच्यासारखं होता होईल. मला जर समर्थ व्हायचं असेल तर मला सुद्धा समर्थ कसे राहत होते, कसे बोलत होते, कसे वागत होते, कसे विचार करत होते, हे सुद्धा मला समजून घेतलं पाहिजे, म्हणजे मी समर्थ होईल. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात की समर्थ रायाचे महिमान जाण भुंकून कधीही कुत्रा हत्ती होऊ शकत नाही. म्हणूनच इथे बोलण्याचं काम नाही, इथं जजमेंटचं काम नाही, इथं हे फक्त स्वतःच साधना करणे, स्वतःच अनालिसिस करणे, स्वतः ठरवणे की मी कुठे आहे, मी कुठेपर्यंत आलेलो आहे. आणि कसं ठरवायचं, अतिशय सोपं आहे. मी माझ्या स्वतःकडे अलिप्त भावानं पाहतो आहे का, मी माझ्या शरीराकडे अलिप्त भावानं पाहतो आहे का, मी साक्षी भावानं माझ्याच मनाकडे पाहतो आहे का. का मन जर सुखी असेल तर मी सुखी होतोय आणि मन दुःखी असेल तर मी दुःखी होतोय. माझ्या शरीराला रोग असेल तर मी रडत पुढत बसलोय का. बोलताना मी काही असेल पण मी आतून त्याच्याशी एकरूप झालेलो आहे का, माझ्या शरीराशी. मी माझ्या संपत्तीशी एकरूप झालेला आहे का, मी माझ्या स्थावर जंगमाशी एकरूप झालेलो आहे का, मी माझ्या नातेवाईकांशी आणि या जगाशी एकरूप झालेलो आहे का. मला जग काय म्हणेल याची मी चिंता करतो का, मी जगावर अवलंबून आहे का. हे सगळं ज्यावेळेला मी स्वतः अनालिसिस करेन त्यावेळेला मी समर्थ होण्याच्या लायक होईन, आणि मी जशी ती साधना करून हळूहळू मी सुद्धा समर्थ होईन. ज्ञानी तो सत्य स्वरूप, अज्ञान देखे मनुष्य रूप, भावा करिता फळद्रूप देव तैसा श्रीराम. ज्ञानी हा सत्य स्वरूप आहे, अज्ञान मनुष्य रूप देखत. ज्ञानी माणूस काय करतो, तो या शरीराच्या आत असलेलं जे सत्य स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, आत असलेला जो गणेश आहे तो पाहतो. आणि अज्ञान काय करतं तर फक्त या वरती असलेला शर्ट, वरती असलेली उपाधी म्हणजेच हा देह आणि शरीर पाहतं. आणि जसा भाव असेल तसं देव असेल. भगवंतानी पण सांगून ठेवलेलं आहे की अरे मी तुझ्या आतच आहे, गणेश माझ्या आतच आहे. तू गणेशाला जर म्हणलास की काय तो निसंग आहे, तो साक्षीरूपान आहे, अलिप्त आहे, मग तू म्हणलास की अरे माझा गणेश, आतला गणेश हा माझ्या मनासारखा आहे, माझ्या मनासारखा सुखी आहे, माझ्या मनासारखा दुःखी आहे, कारण मी आता माझं मन सुखी आहे, उद्या माझं मन दुःखी आहे. मग गणेश म्हणतो मी सुद्धा सुखी आहे, मी सुद्धा दुःखी आहे. कारण का की तू स्वतःला अलिप्त नसता, तू स्वतःला मन समजलास. म्हणून मी सुद्धा गणेश माझा मनाच्या प्रमाणे झाला. उद्या आम्ही म्हणलं की अरे मी माझ्या शरीराला खूप त्रास होतो आहे, मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, मला खोकला येतो आहे, किती मला रात्री झोप लागत नाहीये, मला अतिशय अस्वस्थता आहे. गणेश आतूनच म्हणतो की मी सुद्धा अस्वस्थ आहे.
तू जसा असोस तसं मी असो, म्हणजे तू जसं जसा माझा भाव असेल, भाव तैसा देव, भावाकरिता फळ. तुझा जर भाव जर अलिप्त असेल गणेशासारखा, तर तू सुद्धा अलिप्त होशील, तू सुद्धा ज्ञानी होशील. देव निराकार निर्गुण, देव भाविती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण, फुटेल काहीच असेल ना. समर्थ इथं प्रश्न विचारतात साधकांसाठी, ही डोळ्याची श्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा नाही. समर्थ म्हणतात की अरे तुम्ही त्या पाषाणाची पूजा करता, मूर्तीची पूजा करता, आणि इकडे म्हणता की देव निर्गुण आहे, इकडे म्हणता की देव निराकार आहे. मग निराकार आणि निर्गुण असेल तर त्या पाषाणाची कशाला पूजा करता? पाषाण फुटला म्हणजे दगड फुटला म्हणजे तुमचा देव फुटला का काय? अरे असा जर माझा जर देव फुटणारा असेल तर देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला परंतु बहुविध झाला, हे तो घडेल असेल ना. अहो माझा देव सगळीकडे व्याप्त आहे, सर्वज्ञ सर्व शक्तिमान आणि सर्व व्यापी आहे. हा एकच देव आहे. तो माझ्या आत जो गणेश आहे तोच तुमच्या सगळ्यांच्या आत आहे. तोच गणेश एकच आहे आणि तोच या गणेशाने सर्व व्याप्त केलेला आहे. आणि म्हणून आम्ही लोकांच्या शरीराकडे बघितल्यामुळे आम्हाला लोक वेगवेगळी दिसतात. खरं एकच गणेश सगळ्यांच्या आत आहे, पण तरी सुद्धा आम्हाला लोक वेगवेगळी दिसतात. याचं कारण असं आहे की मी त्या लोकांच्या शरीराकडे पाहतो, मी लोकांच्या मनाकडे पाहतो. म्हणून ती लोक मला, काही माणसं रागीटे वाटतात, काही माणसं दुःखी वाटतात, काही माणसं आनंदी वाटतात, काही माणसं मत्सरी वाटतात, काही माणसं दांभिक वाटतात. मी त्यांच्या मनाकडे पाहतो. लोकी बहुविध केला परंतु बहुविध झाला, हे तो घडे नसता. अरे हे बहुविध कोण केलं? त्या गणेशाला बहुविध, वेगवेगळ्या नानात्व, अनेकत्व आणि विविधत्व कुणी बहाल केलं? अरे मीच बहाल केलं. मला जसं वाटतं तसं मी विचार करतो आणि त्या पद्धतीने मी बोलतो. आणि म्हणून देव सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्व व्यापी आणि सर्व सर्व सर्वव्यापी सर्वज्ञ सर्वशक्तिमान जरी असेल तर मी त्याला त्या मूर्तीमध्ये, तो सर्वव्यापी आहे तरी त्याला मी मूर्तीमध्ये कोंडलं आणि मी त्याला म्हणले की अरे तो माझा देव आहे, तो गणेश हा माझा पार्थिव मूर्तीमध्ये आहे असं मी म्हणलं. बरोबर आहे म्हटलं, चुकीचं काहीच नाही आहे. पण म्हणताना मला आत कळलं पाहिजे की मी कशासाठी पूजा करतोय. मी पूजा याच्यासाठी करतोय की आज मी अज्ञानी आहे, अजून माझी दृष्टी, अजूनही माझी विचार हे त्या मूर्तीच्या अनुषंगानेच आहेत, देहाच्या अनुषंगाने आहेत. म्हणून मी पूजा करतोय. पण पूजा करता 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 हा विचार मी केला पाहिजे, त्या मूर्तीच्या पलीकडे मी गेलं पाहिजे, या शरीराच्या पलीकडे गेलं पाहिजे. हे मी अज्ञानीचं ज्ञानी झाला पाहिजे. बहुविधाचं, नानात्व, अनेकत्व, विविधत्वचं मी एक झालो पाहिजे. तैसा साधू आत्मज्ञानी. म्हणून तो आत्मज्ञानी आहे, तो साधू आहे. आणि तो काय? बोधे पूर्ण समाधानी, विवेके आत्मनिवेदनी, आत्मरूपी श्रीराम. आणि म्हणून तो काय? तो आत्मनिवेदन म्हणजे तो आत्मानंदामध्ये आहे, आत्मरूपामध्ये आहे, तो पूर्णपणे समाधानी आहे. उदाहरण देतात की जळोन काष्ठाचा आकार, अग्नी दिसे काष्ठाकार, परी काष्ठ होईल हा विचार बोलोच नाही श्रीराम. अहो अग्नीमध्ये जर मी लाकूड ठेवलं आणि अग्नीच्या प्रमाणात त्याला आकार प्राप्त झाला, कुणाला? लाकडाला. आणि लाकडाला पण अग्नीचा आकार प्राप्त झाला. आम्ही काय म्हणतो की दोन्ही एकच झाले, अग्नी दिशे काष्ठाकार. पण दोघांमध्ये अनेक भिन्न भिन्न अग्नी तेजपुंज आहे. अग्नी हा कधीही काष्ठाप्रमाणे, त्या काठीप्रमाणे लिमिटेड नाही, पण तो लिमिटेड असल्यासारखं वाटतो. कारण का? की मी त्या काठीच्या अनुषंगाने, त्या दृष्टीनं त्या अग्नीकडे बघतो. आणि म्हणून मी त्या अग्नीला सुद्धा काष्ठवत, म्हणजे तो लिमिटेड आहे असं मी समजतो. शरीराने मी त्याला बद्ध करतो. कारण का? की मी त्या शरीराचा दृष्टिकोनातून बघतो. परी काष्ठ होईल हा विचार बोलोच नाही श्रीराम. कर्पूर असे तो जाळता दिसे, तैसा ज्ञानी देह भासे, तयास जन्मविता कैसे करदई उदरी श्रीराम. बीज भाजले उगवेना, वस्त्र जळाले उकलेना, बोध ओघ निबडिता निबडेला गंगेमध्ये श्रीराम. म्हणून आपण हे उदाहरण बघितलेलं होतं की तो कसा आहे, भर्ज बीजवत आहे, की ती जी भाजलेली बीज अशी असते, त्या बी मध्ये ती कधीही तिच्यामधून नवीन वृक्ष, नवीन झाड, नवीन वेल उगवत नाही, तिला कोंब येत नाही. म्हणजे थोडक्यात काय की आत ज्या मनामध्ये ज्या वासना आहेत, ज्या इच्छा आहेत, ज्याच्यातून मी सगळं माझं जन्म काढतो बघा,
त्या वासना सर्व काही गळून पडलेल्या आहे. मला काहीही भोगायचं नाही. आय वॉन्ट नथिंग, आय डिझायर नथिंग. असा जो अंतःकरणामध्ये काहीही नाही, अंतःकरण शुष्क आहे, असा जो आहे तो गंगेमध्ये ओघ जो आहे, म्हणजे ओघळ गंगेमध्ये मिळालेला आहे. म्हणजे काय, आता याच्या सगळ्याच्या मध्ये काय महत्वाचा क्रक्स आहे, मला स्वतःचा अभिमान नाही, मला माझं स्वतःचं अस्तित्व नाही. मला काय पाहिजे, मला कसं पाहिजे, मला कोण काय म्हणेल, कशा पद्धतीने मी वागेन, कशा पद्धतीने मला गोष्टी मिळाव्यात, कशा पद्धतीने माझा उद्याचा दिवस माझा जाईल, याचा मला काहीही सोयरसुतक नाही. कारण का, की मी माझा राहिलोच नाही. मी त्या गणेशाशी अनन्य झालेलो आहे. जसा ओघळ हा गंगेशी एकरूप झालेला आहे. म्हणजेच माझा अभिमान, म्हणजे बघा क्रक्स एकदा, की अभिमान जोपर्यंत आहे तोपर्यंत मी ज्ञानी कदापिही होणं शक्य नाही. साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत श्रीराम. सुवर्ण नव्हे लोखंड, साधूस जन्म थोतांड, अज्ञान प्राणी जडमुड तयासय उमजेचे नसराम. म्हणून अज्ञानी प्राणाला हे कळणंच शक्य नाही. अंधास काहीच न दिसे तरी ते लोक अंधळे कैसे, सन्न पाते परत बळत असे सन्न पाते सुद्धा. म्हणून सध्याच्या काळामध्ये भगवंतानी, श्रीकृष्णाने गीतेमध्ये ज्यावेळेला निजधाम झाल्यानंतर, निजधामाला भगवंत जाणार होते, गीता सांगितली, महाभारत झालं, त्यावेळेला भागवताच्या दरम्यानच्या काळामध्ये भगवंतांनी स्वतः म्हणून ठेवलेला आहे की या कलियुगामध्ये प्रत्येक जण ब्रह्म वदिष्यंती. प्रत्येक माणूस समजेल की मीच ब्रह्मज्ञानी आहे, मलाच ब्रह्म कळालेला आहे, मलाच ब्रह्म कळालेला आहे. जो म्हणतो की मला ब्रह्म कळालेला आहे त्याला ब्रह्म काहीही कळालेलं नाही. अंधास काहीच न दिसे तरी, कारण का, की त्यांनी ज्ञानी माणसाच्या जवळ गेलेले नाही. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शी. जर गीतेमध्ये भगवंताने सांगितलं, जर तुला जर ज्ञान पाहिजे असेल तर तू काय कर, तुला दुसरा कुठलाही पर्याय नाही. देयर इज नो ऑप्शन अट ऑल. तू फक्त ज्ञानी माणसाच्या जवळ जा, त्याच्या पाया पड, त्याला शरण जा, आणि तोच तुला ज्ञान देईल, तोच तुला ज्ञानी करेल. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं सगळं जे काही आहे, अंधास काही न दिसे. बाकीचे सर्व लोक काहीही बरळतील, काही कशालाही ब्रह्मज्ञानी म्हणतील, पण ते ब्रह्मज्ञान नाही, यात काहीही शंका नाही, असे इथं समर्थ म्हणतात. जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भये ओसणला, ते भय जागत्याला केवी लागे श्रीराम. अरे तो जो अज्ञानी माणूस आहे तो घाबरतो, जरा काही झालं की तो घाबरतो, भीती वाटते. पण जो ज्ञानी आहे तो कधीही घाबरत नाही. अभयम सत्व संशुद्धी. अभय हा दैवी गुण आहे, त्याच्यामध्ये आहे. कारण का, की तो ज्ञानी आहे. कारण त्याला माहितीये की हे सगळं स्वप्नवत आहे. हे त्याची स्वतःची निष्ठा झालेली आहे. मुळी सर्पाकार देखील एक भ्याला एक ओळखली, दोघांची अवस्था लेखिली सारिखीच कैसी श्रीराम. समर्थ म्हणतात, तो शास्त्रातला उदाहरण देतात की अरे आपण सगळ्यांनी तो बघितलेला आहे की रज्जू सर्पवत इति. हे नुसते शब्द नाहीत, तो सर्पाकार आहे, मुळी सर्पवत दिसते आणि मी घाबरतो. आणि जो ज्ञानी माणूस आहे त्याला सर्प नाही हे माहिती आहे, ती मुळी आहे हे माहिती आहे, म्हणून तो कधीही घाबरत नाही. तसंच आहे या जगामध्ये. मी घाबरतो, पदोपदी मी घाबरतो, मला भीती वाटते, मला रोगांची भीती वाटते, मला माणसांची भीती वाटते, मला परिस्थितीची भीती वाटते. असं जर सगळं जर असेल तर मी जर भीत असेल, मी जर भयभीत जर होत असेल, तर मी अजूनही विचारी नाही, मी अजूनही ज्ञानी नाही. आणि ती दुसरी कुणी अवस्था ओळखू शकत नाही. दोघांची अवस्था सारखी असू शकत नाही आणि दुसरी कुणी होऊ शकत नाही. फक्त ज्ञानी माणूसच ते ओळखू शकेल. हती धरिता ही डसेना, हे एकाच भासेना, तरी ते त्याची कल्पना तयासीच बाधी श्रीराम. विंचू सर्प डसला, तेने तोची जाकळला, तयाचेनी लोक झाला, असावीस कैसा श्रीराम. आता तुटला अनुमान, ज्ञानियास कळे ज्ञान, अज्ञानास जन्म मरण, चुकेची ना श्रीराम. आणि आता इथं समर्थ म्हणतात की अरे आता तुम्हाला कळलं असेल. आता मी फायनल समरी सांगतो की ज्ञानी माणसालाच ज्ञान कळेल, अज्ञानास जन्म मरण चुकता येत नाही. कारण एका जाणण्यासाठी लोक पडले अटाटी, नेणपणे हिंपुटी जन्म मृत्यू श्रीराम. त्याची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान म्हणे वक्ता.
म्हणजे आता पुढे समर्थ त्याच पद्धतीने म्हणजे पुढचा जाणपण निरूपण आहे समास त्याच्यामध्ये घेऊन जातात आपल्याला अगदी अतिशय सहजतेने, की हे सगळं सांगितल्यानंतर हे सगळं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. ज्ञानी माणूस कसा आहे, तो कसा विचार करतो, कशा पद्धतीने तो बोलतो, कशा पद्धतीने त्याचं एकंदरीत वागणं आहे, हे आम्हाला सगळं सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात की सावधान, आता मी अजून तोच विषय पुढे नेणार आहे. आता तिकडे जाऊया आपण. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निसंदेह निरूपण नाम, निसंदेह करून आमच्या मनातून सर्व शंका कुशंका काढून ज्ञान म्हणजे काय, ज्ञानी म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, साधना उपासना करायची म्हणजे काय, ते केल्यानंतर आम्ही काय होणार, हे सगळ्या शंका आमच्या मनामधून काढून घेऊन निसंदेह करून आम्हाला सांगतात की समास चौथा जाणपण निरूपण. जाणपण निरूपण म्हणजे जाणणे. मी ज्ञानी आहे. ज्ञान म्हणजे काय तर समजणे. मला समजणे हा फोन आहे, याचं मी समजलो, मी जाणलं. म्हणजे काय केलं, म्हणजे आपण एका ह्याच्यावरून उदाहरण घेतलं आपण की आपण असं समजू, आपण तेच उदाहरण घेऊ की मी तुमच्या घरावरून गेलो म्हणजे शब्दांनी ती जाणलं नाही, पण मला जे जाणायचं होतं मी जाणलं, मी समजून घेतलं हे काय आहे. मी घरावरून गेलो म्हणजे काय तर घरावरून गेलो नाही, जे काही ज्ञान झालं ते मला आत झालं. तसंच या अध्यात्माचं आहे. अध्यात्माचं ज्ञानी माणूस कधीही म्हणणार नाही की मी ज्ञानी आहे. जाणपण ते कसं मी जाणून घ्यायचं आहे, कसं समजून घ्यायचं आहे म्हणजे काय, त्यात समर्थ या समासामध्ये सांगतील. आपण थोडीशी सुरुवात करू. आपला हा समास पूर्ण होईल असं नाही यावेळेला, पण थोडीशी सुरुवात करू आणि आपण हा समास पुढच्या कंप्लीट करू. समास चौथा जाणपण निरूपण. श्रीराम. पृथ्वीमध्ये सकळ लोक, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक वोंगळ, काय निमित्त सेवा. पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत. अतिशय सोपा समास. संपन्न आहेत, काही समर्थ आहेत, काही संपन्न आहेत, काही दुर्बळ आहेत, काही निर्मळ आहेत, काही वोंगळ आहेत. कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्र भोगती, कित्येकांची उत्तम स्थिती, कित्येक अधोमोद्धम. श्रीराम. म्हणजे या पृथ्वीमध्ये अनेक राजे आहेत, म्हणजे अनेक सत्तेवर आहेत, अनेक लोक सत्तेवर आहेत, ते सत्ता उपभोगतात. अनेक लोक दरिद्री पण आहेत, अनेकांची स्थिती उत्तम आहे आणि अनेक अधमातले अधम अशी लोक आहेत. म्हणजे सर्व प्रकारची लोक या पृथ्वीमध्ये आहेत. ऐसे काय निमित्त झाले, हे मज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोते. मग याचं निमित्त काय झालं, असं हे कशावरून आलं. आज जर मी आजूबाजूला बघितलं तर प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे. हे कशातून निर्माण झालं, हा माणूस असा का झाला, हा माणूस राजा झाला आणि हा माणूस रंक झाला, हा माणूस दरिद्री आहे आणि हा माणूस अडाणी आहे, हा माणूस अंबानी आहे, असं का. काही जण चांगले आहेत, काही जण वाईट आहेत, काही जण अतिशय अधम आहेत, असं का. याचं उत्तर काय आहे, याचं हे जाणून कसं घ्यायचं. समर्थ म्हणतात, हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दरिद्र प्राप्ती, येदर्थी संदेह नाही. समर्थ म्हणतात की व्यवहारामध्ये काहीतरी गुण असल्याशिवाय, बघा, काहीतरी गुण असल्याशिवाय अंबानी होऊ शकत नाही. आता अंबानी झाले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी गुण असले पाहिजेत. जरीही मुकेश अंबानी आहेत, एवढे संपत्तीनं युक्त आहेत, पण त्यांचाच भाऊ, त्यांच्याच आई वडिलांच्या पोटी ही 2 मुलं लक्षात आली, मुलं तयार झाली, पण एकाच्या कंपन्या खूप वाढल्या आणि एकाच्या कंपन्या खाली गेल्या. याचा अर्थ असा आहे की मुकेश अंबानींच्याकडे काहीतरी गुण असले पाहिजेत. सगुण भाग्यश्री भोगिती, आणि म्हणूनच जर त्याच्यामध्ये जर चांगले जर गुण असतील तरच सगुण भाग्यश्री भोगिती, म्हणूनच ते भोगतायत, म्हणूनच ती संपत्ती उपभोगतायत. अवगुणास दरिद्र प्राप्ती, येदर्थी संदेह नाही. बघा, जर त्या माणसाकडे जर सगुण नसतील, चांगले गुण नसतील आणि त्याच्यामध्ये जर अवगुण असतील तर त्याला दरिद्र प्राप्ती यात कुठलाच संदेह नाही. बघा, मी फक्त व्यवहार, कुणावर टीका करायची नाही, कुणाचे जजमेंट नाही, पण आपल्याला कळावं यासाठी मी उदाहरण सांगतो की अवगुण आहेत म्हणून त्या कंपन्या बुडल्या आणि सगुण आहेत, काहीतरी गुण आहेत म्हणून ते भाग्यश्री भोगतायत. म्हणून इथे काय सांगतायत, व्यवहाराचं उदाहरण घेऊन सांगतायत की जो जेथे उपजला
तो ते व्यवसाय उमजला तयास लोक म्हणती भला कार्यकर्ता श्रीराम. बघा की जो जिथं जिथं जन्माला आला त्याला जे जे काही त्याच्या आजूबाला जो एन्व्हायरमेंट मिळालं त्याच्यातून त्याला जे काही गुण मिळालेत त्या गुणानुसार तो काम करतो आणि म्हणून तो कार्यकर्ता होतो असा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. जाणता तो कार्य करी नेणता काहीच न करी, जाणता तो पोट भरी नेणता भीक मागे श्रीराम. आणि मग तो कार्यकर्ता झाला म्हणजे काहीतरी गुण आहेत त्याच्यामध्ये, काहीतरी गुण असल्यामुळे तो काम करताना दिसतोय, त्याच्यामध्ये आळस नाहीये, उत्साह आहे म्हणून तो काम करतोय. जाणता तो कार्य करी नेणता काहीच न करी. जाणता आहे म्हणजे काय, त्याला त्याला जाण आहे, तो समजून आहे की मी कष्ट केल्यानंतर, मी प्रयत्न केल्यानंतर मी चांगला होईल, मला संपत्ती मिळेल, हे व्यवहारातलं आहे. नेणता काहीच न करी, कारण मला तो जो नेणता आहे त्याला माहिती नाही का हो, पण त्याच्यामध्ये गुण नाहीत. काय त्याच्यामध्ये गुण नाहीत, तो आळशी आहे, त्याच्यामध्ये निष्ठा नाही, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही, थोडे दिवस करतोय थोडे दिवस करत नाही. तसंच इथे व्यवहाराचं उदाहरण देऊन समर्थ इथं आम्हाला अध्यात्म, जसं व्यवहारामध्ये आहे तसंच अध्यात्मामध्ये पण आहे. बघा म्हणजे जर एखादा माणूस जर व्यवहारामध्ये जर सर्व संपन्न असेल, व्यवहारामध्ये जर तो अकम्प्लिश्ड असेल, तर तो अध्यात्मामध्ये सुद्धा अकम्प्लिश्ड लगेच होऊ शकतो. कारण त्याचे जे व्यवहारातले गुण आहेत ते फक्त त्याला अध्यात्म कळून अध्यात्मामध्ये त्या पद्धतीने त्याला अध्यात्म करायला सोपं जाईल. जो व्यवहारामध्ये सुद्धा अकम्प्लिश नाही तो तेच गुण येऊन अध्यात्मामध्ये येईल आणि त्यामुळे तो आहे तसाच नेणता राहू शकेल. म्हणून ते म्हणतात की जाणता तो पोट भरी नेणता भीक मागे श्रीराम. हे तो प्रगटाची असे जनी पाहता प्रत्यक्ष दिसे, विद्ये विण करंटा आवसे विद्या तो भाग्यवंत श्रीराम. बघा समर्थ आता किती छान सांगतात बघा. विद्या म्हणजे काय, तर विद्या म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती की नॉलेज. नॉलेज म्हणजे काय, तर ज्ञान. आणि ज्ञान घेण्यासाठी आम्ही शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, वेगवेगळे कोर्सेस करतो, इंजिनिअरिंग करतो, मेडिकल करतो, कॉमर्स करतो, लॉ करतो, आर्किटेक्चर करतो, सर्व प्रकारचं करतो. म्हणजे जो आम्हाला अतिशय गरीबातला गरीब माणूस, अतिशय करंटातला करंटा माणूस, त्याला माहिती आहे की आम्हाला जर भाग्यवंत व्हायचं असेल तर मला विद्या मिळवली पाहिजे, मला ज्ञान मिळवलं पाहिजे, मला नॉलेज मिळवलं पाहिजे. आणि हे आम्हाला कॉमन सेन्स आहे. हे तो प्रगटाची असे जनी पाहता प्रत्यक्ष दिसे. आमचा प्रत्यक्ष सगळ्यांचा अनुभव आहे की जो अभ्यास करत नाही, जो ज्ञान मिळवत नाही, जो विद्या मिळवत नाही, तो भाग्यवंत नाही. म्हणजे काय की त्याच्याकडे लक्ष्मी नाही, त्याच्याकडे पैसा नाही. सध्याच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर आपुली विद्या न शिकसी तरी काय भिक मागसी, जेथे तेथे बुद्धी ऐसी वडिले सांगती श्रीराम. म्हणून आम्हाला आई वडील सुद्धा नेहमी सांगतात की अरे तू शिक. लहान असताना आम्हाला खेळायची आवड होती, पण आई वडील सांगतात की खेळून तुला काहीही होणार नाही, तू काय कर, तर तू अभ्यास कर, विद्या मिळव, नॉलेज मिळव, म्हणजे तू मोठा होशील. वडील आहे करंटा आणि समर्थ होय धाकुटा, का जे विद्येने मोठा म्हणून या श्रीराम. समजा आपण असं म्हणलं की दोन मुलं आहेत आणि वडील आहे करंटा, म्हणजे काय, तर मोठा आहे मुलगा आहे तो करंट आहे आणि धाकटा मुलगा समर्थ आहे. काजे विद्येने मोठा म्हणून या, म्हणजे विद्येनी तो समर्थ आहे. तो जरी लहान असला तरी सुद्धा तो विद्येनी समर्थ आहे. विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही, म्हणून प्राणी करंट असणार. म्हणून बघा आता अतिशय काळजीपूर्वक ऐका. एवढा आपण हा करू आणि मग आपण थोडस विवेचन करू आणि मग हा सेशन संपू. विद्या नाही म्हणजे काय, ज्ञान नाही. बुद्धी नाही म्हणजे काय, तर इंटेलेक्च्युअल नाही. विवेक नाही, विवेक नाही म्हणजे काय, तर विवेक सत्सद विवेक बुद्धी नाही. म्हणजे काय की चांगलं काय, वाईट काय, करायला काय पाहिजे आणि करायला नको पाहिजे, याच्यामध्ये असलेलं डिफरन्सिएशन म्हणजे विवेक, विचार जर नसेल, म्हणजे काय की जर मला ज्ञान पाहिजे असेल तर मी कुणाकडे जावं, हा तरी किमान विवेक असणं आवश्यक आहे. गुरु कुणाला निवडावं हा तरी विवेक असणं आवश्यक आहे. साक्षेप म्हणजे जरी मी चांगला गुरु केला, जरी तो आत्मज्ञानी गुरु असेल, जरी तो अतिशय जीवनमुक्त जरी व्यक्ती जरी असेल, तरीही मी त्याच्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मी प्रयत्न केला नाही, साक्षेप नाही.
तरी सुद्धा मी तसं होत नाही, कुशलता नाही. जर माझ्याकडे स्किल नसेल आणि स्किल मिळवण्यासाठी मी जर प्रयत्न केला नाही, व्याप नाही, मी त्यासाठी प्रयत्न आणि त्या पद्धतीने केलेले प्रयत्न नाही, म्हणून प्राणी करंटा श्रीराम. म्हणून समर्थांचा विषय कुठला चाललाय बघा, की आज आम्हाला आमच्या अतिशय स्पष्टपणानं समर्थ सांगतात की जर आम्ही या समाजामध्ये बघितलं तर काही माणसं सक्सेसफुल दिसतात, काही माणसं अनसक्सेसफुल दिसतात, काही माणसं अकम्प्लिश्ड असतात, काही माणसं त्याच्यामध्ये काहीच मिळवलं नाही असं वाटतं. म्हणून काय आहे, समर्थ म्हणतात की जो अकम्प्लिश्ड आहे, जो त्याच्याकडे एवढं असलंच पाहिजे, त्याच्याकडे ज्ञान असलं पाहिजे, त्याच्याकडे नॉलेज असलं पाहिजे, दुसरं एक गोष्ट, दुसरी गोष्ट त्याच्याकडे बुद्धी असली पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचं, म्हणजे कारण जर अंबानींना तशा पद्धतीने बिझनेस करावा ही जर बुद्धी नसेल तर त्यांना बिझनेस होणार नाही, प्रॉफिट होणार नाही. म्हणजे नॉलेज पाहिजे, बुद्धी पाहिजे, काय करावं आणि काय करू नये. बघा, ईव्ही मध्ये जायचं का नाही, रिटेलमध्ये जायचं का नाही, 5G घ्यायचं का नाही, यासाठी सतत विवेक बुद्धी पाहिजे. विवेक बुद्धी असल्याशिवाय आम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. नुसतं डिसिजन घेऊन नाही तर कन्सिस्टन्सी पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिजे, साक्षेप पाहिजे, आणि नुसतं एवढं असून चालत नाही, तर स्किल पाहिजे. माझ्याकडे कॅपॅबिलिटी पाहिजे. माझ्याकडे कॅपॅबिलिटी जर नसेल तर मला काहीही मिळूनही कळूनही फायदा नाही, आणि सगळं असून सुद्धा मी जर प्रयत्न केले नाहीत तरी त्याचे काही उपयोग नाही. म्हणजे 5 गोष्टी पाहिजेत. काय पाहिजे? नॉलेज पाहिजे, बुद्धी पाहिजे, विवेक पाहिजे, प्रयत्न पाहिजे, कॅपॅबिलिटी म्हणजे कुशलता पाहिजे, आणि व्याप पाहिजे. या 5 गोष्टी असेल तर मला व्यवहारामध्ये सक्सेस आहे, तसंच अध्यात्मामध्ये पण आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा या 5 गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. आणि जर एखाद्या माणसाकडे जर ते असतील तर त्याला व्यवहारामध्ये सुद्धा वैभव मिळेल आणि त्याला अध्यात्मामध्ये सुद्धा वैभव मिळेल. म्हणून म्हणतात, इथुके जी जेथे वसे तेथे वैभवास उणे नसे, वैभव सांडिता पैसे पाठी लागे. समर्थ म्हणतात की अरे वैभव तुझ्या पाठीमागे लागेल. आणि ते वैभव म्हणजे काय? वैभव म्हणजे संपत्ती असेल, व्यावहारिक त्याला प्रसिद्धी असेल, व्यावहारिक दृष्टीनं त्याला सगळ्या गोष्टी मिळतील, आणि अध्यात्मामध्ये त्याला आत्मज्ञान सुद्धा मिळेल, त्याला शांतता मिळेल, त्याला सुख समाधान मिळेल, त्याला आनंद मिळेल. हे या दृष्टीकोनानं त्याला वैभवही असेल. वैभव पाठीला लागेल. वडील समर्थ धाकुटा भिकारी, ऐका याची कैसी परी, वडीला ऐसा व्याप न करी, म्हणून या श्रीराम. वडील जर समर्थ असतील, म्हणजे थोडक्यात काय की 2 मुलं आहेत अगेन, आणि मोठा मुलगा जो आहे तो समर्थ आहे आणि धाकटा भिकारी आहे. म्हणजे आपल्याला आता अंबानींचं उदाहरण अगदी परफेक्ट बसतं याच्यामध्ये, की मोठा मुलगा मुकेश आणि धाकटा मुलगा मला नाव आठवत नाहीये, पण त्यांच्या दृष्टिकोनानं जर बघितलं तर एक समर्थ आहेत आणि एक सध्याच्या काळामध्ये व्यवहाराच्या दृष्टिकोनातून कमी समर्थ आहेत. आपण भिकारी नको म्हणायला, कोणाला वाईट म्हणायला नको आपण, पण वडिला ऐसा व्याप न करी, म्हणून या. म्हणजे अनिल अंबानींनी मुकेश अंबानींसारखं व्याप केला नाही, म्हणून ते मुकेश अंबानी झाले नाहीत, ते अनिल अंबानीच राहिले. वडिला ऐसा व्याप न करी, म्हणून या श्रीराम. जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे भाव. डिस्क्लेमर टाकतो, नाही तर उद्या माझ्यावर कोणतरी हे ऐकल्यानंतर म्हणतील की फक्त नावं सांगण्यासाठी केलेली आहेत, फक्त ह्याच्यातून कळावं म्हणून हे सांगितलेलं आहे. कुणावरही दोष ठेवावा, कुणाचं अनालिसिस करावं, हा याच्या पाठीमागे उद्देश नाही. जैसी विद्या तैसी हाव, तैसा व्याप तैसे वैभव, तोला सारिखा हावभाव लोक करीती श्रीराम. म्हणून जशी विद्या आहे, जसा व्याप आहे, तसं वैभव आहे, तोला सारिखा हावभाव लोक करीती श्रीराम. म्हणून विद्या नसे वैभव नसे, तेथे निर्मळ कैसा असे, करंटेपणे भोखटा दिसे, भोंगळ आणि विकारी श्रीराम. जिथं विद्या नसेल तिथं वैभवही नाही, तिथं निर्मळही नाही, करंटेपण आहे, भोखट आहे, भोंगळ आहे, विकारी आहे. म्हणून पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करी समर्थ, गुण नसता जिणे व्यर्थ प्राणी मात्राचे सदा. म्हणून ते समर्थ सांगतात की म्हणून आम्ही चांगले गुण मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करावे. आणि चांगले गुण म्हणजे काय? तर त्यासाठी आमच्याकडे सुसंस्कार पाहिजेत, चांगले संस्कार पाहिजेत. चांगले संस्कार मिळाल्यानंतर आमच्याकडे चांगली बुद्धी येईल. म्हणजे काय होईल? आम्ही चांगलं वागू, आणि चांगलं वागू म्हणजे आमच्याकडे सदाचरण येईल. सदाचरण आल्यानंतर काय होईल? तर आमच्या हातातून सत्कर्म घडेल.
बघा, म्हणजे सुसंस्कार असतील म्हणल्यानंतर आमच्याकडे सत्सद विवेक बुद्धी असेल, सत्सद विवेक बुद्धी असल्यानंतर आमच्याकडे सदाचरण घडेल, सदाचरण तर सदा चांगले विचार होतील, सद्विचार निर्माण होतील, सद्विचार आणि सदाचरण यांच्यातून माझं जीवन हे वैभव संपन्न होईल. माझं जीवन हे आध्यात्मिक जीवन आणि व्यवहारिक जीवन हे अतिशय वैभव संपन्न होईल आणि हे गुणामुळे होईल. आणि म्हणून आम्ही चांगले गुण मिळवावेत हे आमचं स्वतःच लक्षण आहे. म्हणून आम्ही मनुष्य झालेलो आहोत, आम्ही मनुष्य प्राणी झाले आहोत. या प्राण्यांना हे होऊ शकत नाही, पशु पक्ष्यांना हे अवेलेबल नाही, आम्हाला ते अवेलेबल आहे. म्हणून आज सेशन संपवताना मी एवढंच तुमच्या मनामध्ये हा विचार हे करेन की जर आम्हाला अध्यात्मामध्ये सुद्धा आणि व्यवहारामध्ये सुद्धा जर काय पाहिजे असेल तर या 5 गोष्टी पाहिजे आहेत. विद्या, बुद्धी, विवेक, साक्षेप, कुशलता आणि व्याप. हे 5 जर गोष्टी असतील तर आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही, व्यवहारामध्ये नाही आणि अध्यात्मामध्ये पण नाही. एवढ्या जर गोष्टी एवढ्या जर गुण जर घेऊन आम्ही जर आलो असू आणि जर त्या पद्धतीने आम्ही जर आमचं आयुष्य काढलं तर समर्थांचा आम्हाला आत्मविश्वास आहे. समर्थांनी आम्हाला इथे आत्मविश्वास आणि प्रोत्साहन दिलेलं आहे की अरे बाबांनो, तुम्ही जर दासबोध जर वाचत असाल आणि जर तुम्ही म्हणत असाल की माझ्यावर समर्थांच्यावर माझी भक्ती आहे आणि समर्थांप्रमाणे जर मला व्हायचं असेल तर तुम्ही एवढंच करा, बाकी काहीही नाही. हे मिळवण्याचा प्रयत्न करा आणि असेल तर ते वाढवण्याचा प्रयत्न करा. ऑटोमॅटिकली तुमचं जीवन संपन्न होईल. वैभव, आत्मज्ञान, शांतता, आनंद तुमच्या पाठीशी लागेल. तुम्ही जरी म्हणला तरी सुद्धा तो तुमच्या पर्यंत येईल आणि तुम्हाला शांत करेल, तुम्हाला समाधान देईल, तुम्हाला आनंद देईल. फक्त ते कसं करायचं हे आम्ही व्यवस्थित विचार करून विद्या, बुद्धी आणि कोण मार्गदर्शक पाहिजे, कोण कुणाकडे गेलं पाहिजे, कोण अनुभवी आहे आणि कोण बोलघेवडा आहे, हे आम्ही सगळं व्यवस्थित विचार करून आम्ही ते करावं. यासाठी आम्हाला समर्थ प्रोत्साहन देतात. आणि आज गणेशाच्या निमित्ताने, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने समर्थ आणि गणेश दोन्ही एकच आहे. आता बघा, आपण मगाशी बोललं झालं आपलं की ज्ञानी माणूस हा एकच आहे, शरीराने वेगवेगळे असतील, सगळे देव एकच आहेत, सद्गुरू एकच आहेत, समर्थ आणि गणेश एकच आहेत. तेव्हा आम्ही सुद्धा त्या गणेशापर्यंत जावं. गणेशाने आम्हाला बुद्धी द्यावी, गणेशाने आम्हाला विद्या द्यावी आणि गणेशाने आमचे सगळे गुण आम्हाला बहाल करावेत आणि आम्ही सुद्धा व्यवहारामध्ये आणि अध्यात्मामध्ये अतिशय अत्युच्च कोटीला वैभव संपन्न असं आयुष्य जगावं अशी मी प्रार्थना करतो आणि आजचं सेशन थांबवतो. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बहरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया. देवराया कल्याण करी राम राया,
राम राया कल्याण करी देवराया. छान. नेहमीप्रमाणे काही क्वेश्चन्स असतील, काही कॉमेंट्स असतील, काही शंका असतील तर त्या आपण विचारूया. मी नेहमीप्रमाणे ऑडिओ आणि व्हिडिओ ऑन केलेले आहेत, ओपन केलेले आहेत. अनम्यूट करायचं आणि आपण बोलू शकतो. नेहमीप्रमाणे आरतीताई. जय श्रीराम. फारच आजचं फारच सुंदर, म्हणजे इतकं अज्ञानी आणि ज्ञानी विषय इतकं केलं त्यांनी की अथर्व शीर्षाविषयी पण तुम्ही अगदी म्हणजे हे केलं की शोधू जातात तेवची व्हावे हा न लगे काही, हा जो हे आहे त्याच्यातलं मला फार छान वाटलं की मी गण आणि तो आतला गणपती आहे, माझ्या आत गणपती आहे आणि ज्ञानस्वरूप अलिप्त त्याला मी 10 दिवस बाहेर काढतोय आणि पूजा उपचार सगुणानं करतोय. आणखीन मन अंतःकरण शुद्ध करून त्या उपाधीचं विसर्जन करतो आणि मग ते विसर्जन झाल्यावर हे सगुण जे आहे ते निर्गुण रूपाने आत राहू दे. हे तुम्ही इतकं सुंदर, म्हणजे इतकं ठसलं ना की म्हणजे सुरुवातीची प्रार्थना किंवा निर्गुण निराकार याविषयी अगदी कळलं फार छान. आणखीन किती आपण म्हणजे किती लिमिटेड कल्पना करतो किंवा किती म्हणजे पाषाणाची पूजा करतो, मग तो फुटला तर देव फुटतो का, हे इतकं किती छान तुम्ही म्हणजे छान, म्हणजे गणेशाला विविधत्व कुणी बहाल केलं तर आपणच केलेलं आहे. तो निर्गुण निराकारच आहे. हे किती सुंदर. आणि त्यांनी इतकी वॉर्निंग किती दिली आहे की सूर्यावर जर थुंकलो तर ती थुंकी तुमच्यावरच पडेल आणि म्हणून तुम्ही फक्त आपल्याकडेच पहा, दुसऱ्याची चिंता करू नका. हत्ती जात असतो आणि कुत्र भुंकत असतं, पण भुंकून भुंकून कुत्रा हत्ती होत नाही. इतकं म्हणजे इतकी उदाहरणं फार सुंदर दिलीत आणि तो सर्व व्यापीत असून तुम्ही त्या मूर्तीत देवाला डांबलेत किंवा अडकवून ठेवलेत. हे इतके भयंकर म्हणजे सुंदर तुम्ही उदाहरणं देऊन आणि कसं त्याच्याशी अनन्य व्हावं. आणि ब्रह्म कळले असं जो म्हणतो त्याला कधीच ब्रह्म कळणार नाही. त्यामुळं आणि रोग परिस्थितीला जर भीत असेल तर मी अज्ञानी आहे. म्हणजे आपण किती अज्ञानी आहोत आणि आपल्याला ज्ञानी व्हायसाठी कुठं कुठं जायचंय हे त्यांनी फार सुंदर सांगितलंय. आणि हे म्हणजे आपल्याला आपली समर्थ थट्टा करत नाहीयेत, हे त्यांनी तुम्ही फार छान सांगितलं की त्यांना दुःख होतंय तर ते मातेच्या ममतेनं कळकळीनं तुम्हाला ज्ञानी व्हायचा प्रयत्न करतायत. हे म्हणजे खरंच मी दासबोधाचा खूप अभ्यास केला, परीक्षा दिल्या होत्या, पण इतकं गूढ आणि आतलं जे होतं ते आत्ता कळलं मला. आणि त्यामुळं म्हणजे सांगू तेवढं कमी आहे ह्याच्यामधलं की ज्ञानी जो आहे तो आतील गणेश पाहतो आणि आपण अज्ञानी जो आहे तो वरचा देह, कपडे किंवा त्याचं रूप पाहतो. तर जर तुम्ही भाव जसा असेल तसा देव असतो, तर तुमचे भाव अलिप्त आणि ज्ञानी असेल तर तूही पण तसा ज्ञानी आणि अलिप्त होशील. हे तुम्ही फार सुंदर रीतीने सांगितलं आणि ते आता म्हणजे आम्हाला पूर्णपणे कळलं, 100% कळलं. इतके दिवस कसं थोडं अज्ञान थोडं ज्ञान, म्हणजे कधी इकडं कधी तिकडं तळ्यात मळ्यात परिस्थिती होत होती. ती आता एकदम म्हणजे छान सांगितलेत. आणि तुम्ही शेवटी तर इतकं सुंदर सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे जर सुसंस्कार सत्सद्विवेक बुद्धी असली आणि सदाचरण असेल तर इतके वैभव संपन्न व्हाल की वैभव तुमच्या पाठीशी लागेल. आणि हे सगळं समर्थ प्रोत्साहन देत आहेत. आणि समर्थ आणि गणेश एकच आहेत, तर आपण गणेशापर्यंत जायला पाहिजे, महान व्हायला पाहिजे आणि व्यवहार अध्यात्मात परिपूर्ण व्हावे. हे म्हणजे फारच छान सांगितलं. आणि तुम्ही ते 5 गुण सांगितले त्याच्यामध्ये बरोबर आहेत का तेवढं मला सांगा. विवेक, विद्या, बुद्धी, साक्षेप आणि कुशलता हेच आहेत ना ते? समर्थांच्या ह्याच्यात आहेत ना, विद्या, बुद्धी, विवेक, साक्षेप, कुशलता आणि व्याप. 5 आणि व्याप. हा हा, फारच छान. म्हणजे अगदी आज अगदी म्हणजे इतकं छान वाटलं ना. कालच आपण गणपतीची सगळ्यांनी उपासना आणि विधिवत पूजा केली आहे, तर ते उपचार कसे केलेत, कशासाठी केलेत, ह्याचं सगळं अगदी म्हणजे अध्यात्मातलं वर्म कळलं आज. जय गुरुदेव.
छान. अजून काही कोणाला काही शंका असतील, काही कॉमेंट्स असतील, काही या आपल्या सेशन बद्दल काही बोलायचं असेल तर 1-2 मिनिटं मी थांबतो. अनम्यूट करून आपण बोलू शकतो. नमस्कार, मी बोलू का विवेक दादा? हा बोला मनोरमा की. जोशी. हा बोला की काकू. नाही, तुम्ही आता म्हणजे ह्याचा व्यवहाराशी संबंध की अंबानींचं उदाहरण दिलं तर मुकेश अंबानी एकदा म्हणले होते की त्याच्या वडिलांनी म्हणजे धीरूभाई अंबानींनी संबंध साम्राज्य केलं तर त्यांनी या मुलांना असा हे दिला होता की जेव्हा कॉलची किंमत कार्डाच्या किमतीबरोबर येईल तेव्हा तुम्ही त्या टेलिकॉम फील्ड मध्ये एंटर करा. तर ते त्यांनी ऐकलं, अनिल अंबानी ऐकलं नाही. त्यामुळं जिओ फर्स्ट नंबरवर गेले आणि अनिल अंबाची पहिली त्यांनी टेलिकॉम कंपनी काढलेली म्हणजे नाही यशस्वी होऊ शकली. तर म्हणजे मला ह्याच्यावर नाही का की थोड्या मोठ्यांचं आपण ऐकलं पाहिजे, गुरूंचं आणि आपले जे वडील आपल्याला सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. ते मुकेश अंबानीने ऐकलं म्हणून ते सक्सेसफुल झाले आणि अनिल अंबानी हुशार असून सुद्धा ऐकलं नाही किंवा वडिलांच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा घेतला नाही म्हणून ते झाले नसतील यशस्वी, असं मला एकदा वाटून गेलं. अगदी बरोबर बोला. म्हणजे म्हणून तर बेसिकली आम्हाला नेहमी असं सांगितलेलं आहे की श्रेष्ठांशी जे ज्येष्ठ आहेत आणि जे श्रेष्ठ आहेत यांचं आम्ही अनुकरण करावं. त्यांनी जे आम्हाला जे काही सांगितलेलं आहे त्यांच्याकडून त्यांचं जसं ते सांगतील तशा पद्धतीने आचरण करावं, म्हणजे आम्ही सुद्धा तिथपर्यंत पोहोचू. हे म्हणजे इतकं कॉमन सेन्स आहे. म्हणजे आता तुम्ही अगदी छान उदाहरणात सांगितलं की आणि हा कॉमन सेन्स आहे आणि हे आपल्याला सगळीकडे व्यवहारामध्ये पण बघायला मिळतं. अगदी सिंपल की मी जर चांगली गृहिणी असेल, स्वयंपाक मला जर चांगला येत असेल, आईला जर चांगला स्वयंपाक येत असेल, 50 लोकांचे पुरणपोळ्या करायचं सगळं व्यवस्थित जर जमत असेल आणि मुलीला जर ते तसं करायचं असेल किंवा मुलाला तसं करायचं असेल की आज मुलगा आणि मुलगी काही फरक नाहीये, तर दोघांपैकी कोणालाही त्या जर जाणून घ्यायचं असेल तर तिने त्या दोघांनी आईकडे जावं आणि ते कसं आहे ते समजून घ्यावं, त्या पद्धतीने काय करावं आणि काय करू नये याच्यावर स्वतःचे हे न करता, शहाणपणा न दाखवता स्वतः. कारण आज आम्ही मोठे झाल्यानंतर काय होतं माहितीये का की आम्ही लहान असताना आम्हाला सगळं कळतं, पण मोठं झाल्यानंतर काय होतं की आमच्या मनामध्ये अशी एक जाड वृत्ती निर्माण होते. म्हणजे मला सगळं कळतंय आणि आम्ही परत शरीराच्या अनुषंगाने बघतो की अरे हा शरीराच्या अनुषंगाने हे सगळं असल्यामुळं आम्ही नेहमी त्या पद्धतीने विचार करतो आणि म्हणून आम्ही कुणाचं व्यवस्थित ऐकत नाही. बोलणं सगळ्यांचं कानावर येतं पण आम्ही ते ऐकत नाही, आमचं ते आत झिरपत नाही. त्यामुळं आम्ही मोठे झाल्यानंतर आम्हाला तो प्रॉब्लेम येतो. जे आपण मोठ्यांचं ऐकून त्याप्रमाणे प्रयत्न करायला पाहिजेत, हे मुख्य. नाही, एक्झॅक्टली. म्हणजे ते ऐकणं ही दुसरी. म्हणून तर त्या समाधानी 5 गोष्टी सांगितल्या ना की पहिल्यांदा ऐकल्यानंतर मला ती विद्या मिळेल, म्हणजे काय आहे हे मला कळेल. नंतर मग नुसती विद्या असून माझ्याकडे उपयोग नाही, तर मला प्रयत्न केला पाहिजे, साक्षेप केला पाहिजे, त्याच्यानंतर तो व्याप केला पाहिजे. म्हणजे व्याप म्हणजे त्याचं एक्झिक्युशन आहे. म्हणजे नुसती व्हिजन उपयोगाची नाही, एक्झिक्युशन मिशन इज इक्वली इम्पॉर्टंट. ते केलं पाहिजे. कॅपॅबिलिटी पाहिजे. नुसतं माझ्याकडे आहे, मला माहिती आहे, मला कळलंय, जर माझ्याकडे कॅपॅबिलिटीज नसेल तरी मला प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझ्याकडे मला तसं व्हावं वाटतंय पण माझ्याकडे कॅपॅबिलिटी नसेल तरी माझ्याकडे प्रॉब्लेम आहे आणि माझ्याकडे विवेक नसेल, माझ्याकडे बुद्धी नसेल तरी मला प्रॉब्लेम. म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी एकत्र येणं ही सुद्धा परमेश्वराची कृपा आहे. म्हणजे अनुभवाचं ज्ञान पण उपयोगी पडतं मोठ्यांच्या, हेही मला सांगावंसं वाटतं. अनुभव जे असतात मोठ्यांनी जे कष्ट केलेले असतात त्यांचे ते अनुभव असतात. म्हणजे म्हणतात ना आम्ही इतके पावसाळे पाहिलेत, डोक्यावरचे केस उगीच पिकले नाहीत, किंवा ते त्यांचं काहीतरी ज्ञान असतं ते पुढच्यांनी उपयोग करून घ्यावा, असं एक ताईंनी सांगितलं. फार छान सांगितलं. नमस्कार. नमस्कार. अजून काही कोणाला? 1-2 मिनिटं मी थांबतो, नाही तर मग सेशन क्लोज करतो. ठीक आहे, आपण सेशन क्लोज करूया.